म्हारो प्रणाम बाके बिहारी जी म्हारो प्रणाम बाके ए बिहारी ओ बिहारी जी म्हारो प्रणाम। आज म्हारे घर पावना, आज म्हारे घर पावना, पिया पावना हरे पावना, आज म्हारे घर पावना। नमस्कार, श्रेयस तळपते सोबत दिलखुलासच्या या नवीन सीझन मध्ये आपणा सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. आज आपण ज्यांच्याबरोबर गप्पा मारणार आहोत त्या दोन इतक्या सुंदर बहिणी आहेत. खरं तर त्यांनी जर का ठरवलं असतं की आम्हाला ऍक्टिंग मध्ये करिअर करायचंय तर त्यात सुद्धा त्या अगदी भरपूर लोकप्रिय झाल्या असत्या. पण घरातच संगीताचा इतका श्रीमंत वारसा असताना दे डिसाइडेड की नाही, म्युझिक इज गोइंग टू बी आवर फील्ड. सो लेडीज अँड जेंटलमॅन, विदाउट वेस्टिंग टाइम, लेट्स इंट्रोड्यूस बेला शेंडे आणि सावनी शेंडे साठे. नमस्कार. नमस्कार Hi. नमस्कार Hi, नमस्कार. Shreyas. थँक्यू सो मच फॉर ग्रेसिंग आवर शो. वेळात वेळ काढून आज तुम्ही फायनली, आज आपला मुहूर्त येस जमलेला आहे आणि तुला भेटून नेहमी छानच वाटतं. एक्झॅक्टली. ओ माय गॉड, थँक्यू. पण यु नो, आपण इंटरव्ह्यू म्हणा, गप्पा म्हणा, सुरू करताना एक खूप कॉमन प्रश्न सगळे नेहमीच त्या प्रश्नाने सुरुवात करतात. मी पण त्याच प्रश्नाने सुरुवात करणार आहे की नुकतं हे जे बजेट आलं त्याच्याबद्दल काय वाटतंय? वा वा, खूप वा वा. छान सांगीतिक प्रश्न आहे. जोक सपाट, माझा सूर थोडासा गडबडला होता इकडे. पण कसं होतं बालपण? आय वुड लाईक टू नो अबाउट युअर चाइल्डहुड. हाऊ वॉज इट, कन्सिडरिंग घरामध्ये इतका म्युझिकचा इतका छान वारसा, आजी हो. बाबा, हो. यु नो. सो कसं होतं, हाऊ वॉज युअर चाइल्ड? खूप छान सांगीतिक कुटुंबात जन्माला येण्यासारखं दुसरं भाग्य नाही. आणि आजी तुम्हाला गुरु म्हणून लाभणं, परत बाबा गुरु म्हणून लाभणं, तर हे एक लोकांना दिसण्यासाठी खूप छान गोष्ट असते, ज्याचं आम्हाला खूप महत्व आहे. पण त्याची दुसरी साईड अशी असते की तुम्हाला गुणगुणताना सुद्धा चूक करायला अलाउड नसते. घरी सुद्धा तुम्ही सूर कॅज्युअली लावू शकत नाही. करेक्ट कुठे तुम्ही खोलीत असा आवाज येतो. येस, अगदी खरी त्यामुळे गोष्ट. ते असं असायचं. पण हो, त्याचं महत्व आता कळतं ऑफकोर्स, True. की याच्यासारखं भाग्य नाही. खरंय खरंय, खरंय. कारण का इतक्या मोठ्या मोठ्या गायकांचं घरी येणं जाणं होतं लहानपणापासून. त्यामुळे ते काय अनाहूतपणे इट स्टार्ट्स फ्लोईंग इन द ब्लड स्ट्रीम असं मला वाटतं. वंडरफुल वंडरफुल. अँड यू गाईज आर रिअली रिअली व्हेरी लकी. पण जसं तुम्ही म्हणालात की आजी पण मला वाटतं किराणा घराण्याची ज्येष्ठ हो. आहे. ओके ओके. सो त्यांच्याबरोबर तुमचा सहवास कसा होता? म्हणजे आजीकडनं बडबड गीतं गायचात की नाही, काही आता सध्या गायलं तरी चालेल की नाही, आता आपण आधी शास्त्रशुद्ध पद्धतीने आधी आपण सुरुवात नाही, करू? तसंच झालं. शास्त्र शुद्ध पद्धतीने शिक्षण चालू झालं. प्रथम सावनीचं चालू झालं. ओके. सावनी मला वाटतं किती 6व्या वर्षी. 6व्या वर्षी सावनीचं शिक्षण आजीकडे चालू झालं. ओके. तेव्हा मी तर फारच लहान होते आणि सावनीचा रियाज ऐकायला मी आजीकडे जायचीच, कारण आजी आजोबांचं घर तिथे जायचं, तिथे माझे बाकीचे मित्रमंडळी भेटायचे, तिथे खेळायचं पण थोडंसं. आणि हिचा रियाज चालू झाला की मी त्या खोलीत जाऊन बसायचं, आजी काय शिकवतीये हे ऐकायचं. कधी कधी तिचा रियाज चालू असताना मी मागे टेकून झोपून जायची. इतकं लहान वय होतं. पण आपण म्हणतो ना की सुरुवातच रागांपासून झाली. हा, नकळत संस्कार होत होते. मग कधी राग आला का मग या? हो, या रुटीनचा कधी कधी असं येतो. वाटायचं की काय माझा आवाज येत आहे बाहेर मैत्रिणींच्या खेळताना. हो. आणि मग मी मला हे का करायला बसवलंय आता. हा. पण ते साहजिक त्या वयात होणं, कारण ते आपल्याला त्याचं ज्ञानच नसतं किंवा ते कळत नसतं की हे आता का चाललंय. खरंय. कारण मला आठवतंय. बसवलंय असं आपण म्हणतो. हो. 2 तास कसे गेले ते कळायचे नाहीत. खरंय. आजी म्हणली म्हणजेच तुला इंटरेस्ट आहे, म्हणजेच तुला इथे तुला कळतंय का की तू इथे रमतीयस.
खरंय. असं म्हणल्यामुळे आजीचा जो बटवा असतो त्याच्यामधून वेगवेगळ्या गोष्टी निघतात. आमच्याकडे असे वेगवेगळे राग निघायचे आजीच्या बटव्यामध्ये. खरंय खरं. आणि हिचं शिक्षण चालू झालं त्याच्यानंतर साधारण मी एक 9 वर्षाची वगैरे असेल तेव्हा मी पण आजीकडे शिकायला सुरुवात केली प्रथम. तर त्यामुळे जसं ती आता म्हटली की फार लवकर शास्त्रशुद्ध पद्धतीने शिक्षण चालू झाल्यामुळे त्याची एक वेगळी बाजू अशी असते की जेव्हा तुम्ही घरी रियाज करत असता किंवा शिकत असता तेव्हा इतर मुलं जे करत असतात ते तुम्ही करत नाही. एखादी बर्थडे पार्टी असेल तर ती अटेंड होत नाही किंवा कुठे पिकनिक आरडाओरडा असेल जिथे होईल अशा हा, ठिकाणी पाठवलं जात नाही. तिथे पाठवलं जात तर नाही. तेव्हा किंवा त्याचं आम्ही नक्कीच जायचो वाईट नाही. वाटायचं. की अरे आपल्या रियाजाला आवाज चांगला पाहिजे किंवा कार्यक्रम आहे पुढे एखादा, कारण का आमचे कार्यक्रम पण लवकर चालू झाले. बर. अच्छा, म्हणजे कितव्या वर्षी साधारण कार्यक्रम सुरू झाला? मी वयाच्या 12व्या वर्षी विष्णू दिगंबर जयंती म्हणजे जसा सवाई गंधर्व महोत्सव इतका मोठा महोत्सव असतो पुण्यात, तसं दिल्लीला विष्णू दिगंबर जयंती समारोह असतो. बर. 3 दिवसाचा मोठा महोत्सव असतो. तर तिथे चाइल्ड आर्टिस्ट म्हणून 12व्या वर्षी मी प्रथम गायले. हो. आणि त्याच दिवशी संध्याकाळी राष्ट्रपती भवनमध्ये आर व्यंकटरमण यांच्या समोर माझा कॉन्सर्ट झाला. हो हो. त्यामुळे तेव्हा तिचा पदार्पण- वाढदिवस होता. हो, 12 वर्षाची होते. बर. वा. येस. इट वॉज अ स्पेशल मुवमेंट फॉर ऑल ऑफ अस. म्हणजे 18 ऑगस्ट अशा दृष्टीने सेलिब्रेट कर. एका दिवशी एकतर 2 कार्यक्रम, त्याचं दडपण 12व्या हो. वर्षी वेगवेगळे राग, कारण का क्लासिकल म्युझिक मध्ये सकाळचे वेगळे असतात, संध्याकाळचे वेगळे, रात्रीचे वेगळे राग. म्हणजे प्रहराप्रमाणे. प्रहराप्रमाणे म्हणजे तेच तिथे गाऊन चालणार नव्हतं, तर त्याचा वेगळा रियाज पाहिजे होता. करेक्ट. तर आणि इतके मोठे कार्यक्रम. अरे, असं पण असतं का? हो हो. म्हणजे तिचं त्या वयात चालू झालं आणि माझा कार्यक्रम झाला. मी जेव्हा 11 वर्षाची होते तेव्हा मी माझा पहिला कॉन्सर्ट केला आणि तो पुण्यातच झाला. वाव. आणि त्यामुळे ते फार लवकर प्रोफेशनली हे फील्ड चालू झालं. पण एकत्र कधी शाळेमध्ये तुम्ही दोघींनी काही परफॉर्म केलंय? नाही. शाळेत एकत्र असं नाही काही कधी. स्पर्धा नाही वगैरे केलंय. शाळेमध्ये? नाही, ओके. तुला गमतीशीर किस्सा सांगते. हो. शाळेत मी आपलं फ्री पिरियड्स असतात ना, तेव्हा आपण तुम्ही कोणतरी टीचर आल्या नाहीयेत, मग कोणीतरी सगळे करून दाखवा, तुम्हाला काय येतं, तुम्हाला काय येतं. सगळ्यांना माहिती होतं मी गाते, हा, पण सगळ्यांना हे माहिती होतं की हे क्लासिकल गाते. टीचर्सना फार अप्रूव्ह असायचं त्याचं की सावनी प्लीज कम अँड सिंग फॉर अस. आणि सगळ्यांचे चेहरे नाही, आता classical गाणं. आता काहीतरी क्लासिकल गाणं, ते मला काहीच कळत नाही. आणि मग मला आधी मी उठायच्या आधीच बेंचवरून माझी पार्टनर किंवा पार्टनर जो असायचा, आम्हाला प्लीज कळेल असं गा पुढे 10 मिनिटं. आणि आता आमची रियुनियन्स होतात जेव्हा बॅचची, तेव्हा सावनी आम्ही किती अनभिज्ञ होतो, आम्हाला काही कळत नव्हतं. हो. काय यार, तेव्हापासून जर का तुझ्या हे झालं तर आम्हाला कळलं असतं ना क्लासिकल. आता आम्ही जातो सवाई गंधर्व किंवा मोठ्या उत्सवांना जातो. करेक्ट. पण तेव्हा तू आमच्या शेजारी होतीस तरी आम्हाला कळलं नाही. आता त्यांना तिकीट घेऊन येऊन बघा तेव्हा करेक्ट. स्वतःहून तयार मी अशा काही काही फ्री पिरियड्स मध्ये गायलीये, हा. कारण त्यांना माहित होतं मी काय गाते ते. त्यामुळे ते गायलीये. पण अदर दॅन दॅट आय थिंक इंटर स्कूल कॉम्पिटिशन्स मध्ये वगैरे आपण फार नाहीच कधी भाग घेतलाय. पण या म्हणजे जेव्हा तू ठरवलं की नाही मला क्लासिकल जास्त आवडतं किंवा मला फिल्म म्युझिक जास्त आहे, तेव्हा असं काही घरनं फेवरेटिझम किंवा अगेन्स्ट असं काय होतं, कन्सिडरिंग अगेन बाबा, आजी, गुरु आणि क्लासिकलचा एवढं वारसा? म्हणजे आजीकडे आम्ही दोघींनी सुरुवातीचे धडे गिरवलेले आहेत, त्याच्यानंतर बाबांकडे, आणि त्याच्यानंतर तिने अर्थात तिच्या गुरूंकडे, मी माझ्या काही गुरूंकडे, इतर गुरूंकडे असं मार्गदर्शन चालू होतं. आणि त्यावेळेला प्रामुख्याने घरातनं हे सांगितलं जायचं की म्हणजे आजीनी संगीत नाटकं पण केलेली आहेत अनेक. अच्छा. आणि बाबांनी नाटकं लिहिलेली पण आहेत, त्याला स्टेट अवॉर्ड आहेत. रिअली? हो. म्हणजे बाबांना लेखनाचं स्टेट अवॉर्ड आहे, त्याच वर्षी आजीला अभिनेत्रीचं स्टेट अवॉर्ड आहे, माझ्या आणि पणजीला डिरेक्शनचं स्टेट अवॉर्ड आहे. स्टेट अवॉर्ड होता. Wow. हा. इन 1971. वाव. वैरण झाली सखी. आम्रपाली या सगळ्या- ययाती या ययाती कादंबरीवर देवयानी हंस आधारित. खांडेकरांच्या कादंबरीवर तर बाबांनी ते नाटक लिहिलेलं आहे. बरं. तर राईट फ्रॉम नाट्यसंगीत टू क्लासिकल म्युझिक टू फिल्म म्युझिक, गझल, हे सगळ्याची चर्चा किंवा ते ऐकलं जायचं आणि हे सांगितलं जायचं की ह्याच्यातलं काहीच वाईट नाहीये, सगळंच किती रिच आहे. यातलं हे असं उलगडून मग ती लावणी असेल, ती गझल असेल, ते शास्त्रीय संगीत असेल किंवा काही पण असेल, तुम्ही सगळं ऐका, हे आजी शेवटपर्यंत आम्हाला सांगायची. म्हणजे यमन राग घेतला ना की आजी मला जर का शिकवत असेल,
नि रे गा मा डा नि सा नि द पा म रे ग पा रे सा. हे जर का यमन असेल, सखी ये रे आली पिया बेन, आणि मग त्याच्यातला ताना वगैरे आलापीचा आनंद घेऊन झाला की दुसरीकडे चर्चा असायची की आज जाने की हा म्हणजे जिद हेही ऐका, करू. ह्याच्यात काय मजा आहे. आणि मग चंदन कितीतरी गाणी. त्यामुळे यमनवरचं म्हणजे मग अशी अरे इथे कसं म्हणजे यमन हे वापरलंय डिफरन्शिएट बघा. करा, ते डिफरन्शिएट करा. दोन्हीत काय चांगलं आहे बघा, दोन्ही कसं वेगळं गायचंय ते बघा. सो इट यमन इथे फिल्म म्युझिक मध्ये इतका वेगळा सांगितला तर तो त्याची एखादी लकीर क्लासिकल मध्ये येऊ शकते. म्हणजे इट वॉज अ ओव्हरऑल डिस्कशन ऑलवेज ओपन आउटलुक. व्हेरी ओपन. अमेझिंग अमेझिंग. पण मी त्यातच हरवलो. प्रश्नच राहिला. बट टेल मी, म्हणजे जर का आता आपण एक अशी सिच्युएशन इन केस अशी आली की यु नो बेला तू फिल्म म्युझिक जास्त करते, तू क्लासिकल जास्त करते, आणि एक दिवस असा आला की सावनीचा एक शो आहे आणि तुला असं कळलं की प्रॉब्लेम झालाय काहीतरी, घसा बसलाय, ओके, आणि तुला तो शो आता कम्प्लीट केला पाहिजे आणि तुला राग भीम पलासी गायचा आहे, तर काय होईल? हे बघ आता ह्याच्यावर उत्तर द्यायचं झालं तर रागांवर आधारित गाणी मी गाईन. कारण का जी मी गायलेली असतील किंवा जी खूप क्लासिक गाणी आहेत आणि त्या रागावरती आधारित आहेत. असं इनफॅक्ट आम्ही एक कार्यक्रम पण करायचो. अच्छा आम्ही एक कार्यक्रम करायचो खूप वर्षांपूर्वी. त्या रागातली मूळ बंदिश मी गाणार. अच्छा, आणि त्याच्यावरचं एक फिल्म म्युझिक माझं. क्या बात आहे. असं आम्ही केलेलं आहे. एक होऊन जाऊ दे मग. अप्रतिम मीरेचं भजन आहे, म्हारो प्रणाम बाके बिहारी जे, म्हारो प्रणाम बाके ए बिहारी ओ बिहारी जी, म्हारो प्रणाम. वा, वाह वाह. हीच स्केल घेऊन त्याच रागातलं मी ऐकवते. आज म्हारे घर पावना, आज म्हारे घर पावना, पिया पावना हरे पावना, आज म्हारे घर पावना. चौक पुहारू मंगल गाऊ, चौक पुहारू मंगल गाऊ, वा. कैसे रे झालो म्हारे साजना, पिया पावना, आज म्हारे घर पावना, पिया पावना हरे पावना, पिया पावना. वाह. अप्रतिम अप्रतिम. इतकं डिवाइन वाटतं ना हे ऐकायला, लाईव्ह आणि असं ऐकायला. सो मला ना हा म्हणजे आता आपण गप्पांमध्ये हा प्रश्न आला की लहान असताना ऍक्च्युली क्लासिकल सिंगिंग प्रत्येक लहान मुलाला तेव्हा वाटायचं बापरे हे काय आहे, हे कळतच नाही. पण नाव वेन यू हिअर इट, इवन दो आय डोंट अंडरस्टँड, मला ते संपूर्ण कळत नसेल, Correct. पण ते लाईक आय सेड ते ऐकताना एक करेक्ट. वेगळंच मॅजिक आहे. हो, त्या वातावरणात एक मॅजिक क्रिएट त्यात समाधी आहे असं म्हणेन. हा, हे का बरं या वयात असं का होत असेल? म्हणजे आता मी तुमच्या दोघींपेक्षाही मी मोठा मला आहे. असं वाटतं तो ठहराव येतो हा, या उंबरठ्यावर आयुष्याच्या, की एक ठहराव येतो की आपल्याला ठहराव पाहिजे असतो आयुष्यात. कुठेतरी खूप धावपळ करून झाली आहे, करायची इच्छा आहे पुढे, पण त्याच्यासाठी मधला एक अवकाश भरायचा असतो. तिथे क्लासिकल म्युझिक तुम्हाला खूप नाही, मला वाटतं क्लासिकल म्युझिक टीचेस यू पेशन्स, इमेन्स स्ट्रेंथ. आणि अजून एक गंमत सांगू का श्रेयस, आपण जे आता क्लासिकल म्युझिक ऐकतोय त्यात नुसतं द्रुत बंदिशी ऐकतात गातात लोक, की तर ते क्लासिकल म्युझिक नाहीच आहे. क्लासिकल म्युझिक मध्ये लोकांना काय वाटतं, काहीतरी द्रुत तराणा ताना
सरगम फास्ट घेतलं की, तर दॅट इज नॉट क्लासिकल म्युझिक. दॅट्स अ पार्ट ऑफ दॅट इज जस्ट अ 10% 20% ऑफ द होल क्लासिकल म्युझिक सीन. त्याच्यामध्ये ख्याल गायकी, विलंबित ठाय लईपासून तुम्ही जेव्हा हळूहळू क्लायमॅक्स बिल्डअप करता, ती जी मजा आहे, आणि त्याला बंधन आहेत ऑफकोर्स, की या रागात हेच सूर, दुसऱ्या रागात हेच सूर, मग त्या बंधनात सुद्धा कसं मुक्तपणे उडायचं हे क्लासिकल म्युझिक शिकवतं. करेक्ट करेक्ट. म्हणजे बी विदिन युअर एथिक्स अँड स्टील वॉन्डर इन टू द लिमिटलेस. तुला का नाही वाटलं बरं कधी की मला फिल्म म्युझिक, मला फिल्मची पण गाणी जास्त मला आवडतात, मला प्रचंड आवडते. इनफॅक्ट माझ्या फील्डला अनुसरून जी मला आली ते मी नक्कीच गायलंय. म्हणजे सावली पिक्चर मध्ये बंदिशी गायल्या आहेत, किंवा असेही एकदावावेसाठी मला स्टेट अवॉर्ड आहे पार्श्वगायिकेचं. हो येस. पण त्याच्यामध्ये जे मला मॅचिंग काम आहे ते, मला उठून लावणी गायला सांगितली तर आय एम नॉट कम्फर्टेबल. आणि दुसरा म्हणजे माझा स्वभाव आणि पट्टी, हे सगळं वेगवेगळं आहे. माझी पट्टी जी आहे, स्केल जी आहे गाण्याची, ती क्लासिकल आहे. आणि मुळात मला क्लासिकलमध्ये जी एकेका स्वरापासून पुढे जायची जी एक प्रोसेस आहे ती खूप आवडते. म्हणजे शून्यापासून एखादं शिल्प अगदी तयार करणं जे आहे, त्याची सगळी जबाबदारी तुमची असेल. वाईट असेल तर तुम्हीच, चांगलं असेल तरी तुम्हीच. करेक्ट. ते की ग्राउंड झिरो पासून एखादं उभं करणं, व्हॉट आय फील इज ती ना process श्रेयस, आवडते मला. दोन्ही फील्ड्स ह्या, म्हणजे गाणं हा त्याचा मेन पाया जरी म्हणला, त्या स्ट्रीम्स इतक्या वेगळ्या आहेत ना. जसं मी Voice मगाशी production म्हणलं, पण खूप हाऊ यू अप्रोच अ सॉन्ग. करेक्ट. म्हणजे ऍज अ कॉमन मॅन आम्हाला वाटतं गाणं आहे. म्हणजे लोकांना एक खूप मोठा गैरसमज आहे की 3 मिनिटाचंच गाणं आहे की हा. हा, अजिबातच कोणी गाऊ नाही. नाही नाही नाही. असं नाही होत. नाही. म्हणजे जसं ती आता म्हणली की त्याचं प्रशिक्षणच वेगळं आहे, त्याची धाटणीच वेगळी आहे. मी जेव्हा एखादं गाणं माईक समोर गाते त्याचा अप्रोचच वेगळा असतो. अशी खूपशी गाणी येतात, जसं जोधा अकबर मधलं मनमोहन आहे गाणं, क्लासिकल ओरिएंटेड गाणं आहे पूर्णपणे, पण त्याच्यात सुद्धा शास्त्रीय संगीताचाच पूर्ण भाग आहे असं मी म्हणेन. ते गाणं जेव्हा रेकॉर्ड केलं तेव्हा जवळपास 8-9 तास चाललं होतं. ती मैफिलच असते रेकॉर्ड करायची रेहमान साहेबांकडे. पण तशा पद्धतीची गाणी जेव्हा येतात तेव्हा शास्त्रीय संगीताचा उपयोग हा फिल्म म्युझिकसाठी कसा करायचा, त्याचं लिमिटेशन कसं ठेवायचं, कारण ते फिल्म म्युझिक आहे, त्याला कुठेतरी चौकट आहे. त्याचं भान गायकाला असलं पाहिजे. त्याचं ऍप्लिकेशन त्या गाण्यात कसं करायचं आहे, कारण ते फिल्म म्युझिक आहे. याचं शिक्षणच पूर्ण वेगळं आहे, याची नजरच पूर्ण वेगळी आहे. आणि म्हणूनच ते जरी म्युझिक असेल तरी त्या स्ट्रीम्स फार भिन्न आहेत. ऍब्सोल्युटली. मला तुला विचारायचं बेला की आता तू म्हणालीस की रेकॉर्डिंगच्या वेळेला आणि रेहमान सरांबरोबर तू काम केलं, इलयाराजा सरांबरोबर केलं, तर वेगळ्या लँग्वेज मधली गाणी जेव्हा तू गातेस तेव्हा तू आधी खूप ते प्रिपेअर करते की, कारण इट्स अ डिफरंट लँग्वेज ऍब्सोल्युटली आणि इट्स अ डिफिकल्ट लँग्वेज. आणि मला It's very वाटतं तू तमिळ, मल्याळम, तमिळ, कन्नड, मल्याळम, तेलुगू, 4 लँग्वेज. हो हो हो. बापरे. आणि मल्याळम तर मल्याळम इज व्हेरी डिफिकल्ट. यू नो इट. तू डबिंग केलेलं आहेस, आणि म्हणजे मी हा प्रश्न तुलाही खरं विचारू शकते कारण का आपल्याला माहिती आहे ते किती अवघड आहे. तर कसं करते तू त्यावेळेस, आणि किती आधी प्रिपरेशन करते त्या नाही, प्रिपरेशन इज नथिंग. नो प्रिपरेशन ऍट ऑल. कारण काय होतं ना, गाणं आधी मिळेल किंवा ते शब्द आधी मिळतील असं होतच नाही, कधीच झालेलं नाहीये. ते रेकॉर्डिंगला गेल्यावरच मला शब्द कळलेले आहेत. म्हणजे त्या लँग्वेजची गाणी पण तिथे गेल्यावर? हो हो, तिथे गेल्यावरच कळलेली आहेत. म्हणजे आणि आय फील द मोस्ट डिफिकल्ट लँग्वेज इज मल्याळम. इट इज. म्हणजे दॅट्स व्हॉट ऑफकोर्स वी हर्ड. येस. आणि त्यांच्यातच त्या भाषेबद्दल खूप कन्फ्युजन आहे त्यांच्याकडेच. हो. नाही त्यामुळे खूप लोक रेकॉर्डिंगला आले ना, मल्याळम गाणं असेल की, तर माझं असं ऑब्झर्वेशन आहे की त्यांच्यातच खूप चर्चा चालते की हे कसं उच्चारायचं. आपण तर म्हणजे तुमचं झालं की सांगा तेव्हा दॅट इज फन. बट एव्हरी लँग्वेज हॅज इट्स ओन स्वीटनेस. म्हणजे मजा येते ते काम करायला. आणि ऑब्व्हियसली प्रत्येक भाषेचा लहेजा वेगळा, हेल वेगळा. एक्झॅक्टली. इट इज नॉट ओनली अबाउट सेइंग द वर्ड, पण ते त्यांचा लहेजा, तो हेलच वेगळा आहे. हेल वेगळा आहे. आणि ते परत म्युझिकली मराठीमध्ये जर का इतके वेगवेगळ्या प्रकारचे हेल आणि हे, ऍब्सोल्युटली इट इज व्हेरी टफ, बट इट्स व्हेरी इंटरेस्टिंग ऍट द सेम टाइम. पण तू काय म्हणजे तुझी म्हणजे इफ यू वॉन्ट टू रिव्ह्यू द पार्ट ऑफ द ट्रिक, की जसं मला त्यांनी विचारलं होतं पुष्पाला तू डब करताना
तू अल्लू अर्जुनचं यावेळी तो तंबाखू खातो, दारू पितो, तू काय सांगितलं होतं मी कापूस ठेवतो तो. अच्छा, ओके ओके. आणि मग मी तसं ते करेक्ट. केलं की जेणेकरून असं वाटतं. करेक्ट करेक्ट. पण तसं तुझी अशी काय ट्रिक आहे की त्यावेळेला तू जाऊन नाही, जेव्हा त्यांचा व्यक्ती मला गाणं सांगत असतो आणि मी लिहित असेन, हा, तर मुळात त्या गाण्याचा फील काय आहे हम्म, हे मी समजून घेते. कधी कधी काय असतं, गाणं हे ट्रान्झिशन मधनं जातं एखाद्या सीन मधनं. हम्म, त्यामुळे द फर्स्ट पार्ट इज रोमॅन्टिक, सेकंड पार्ट कॅन बी अ लिटल डिफरंट इन टर्म्स ऑफ इमोशन्स. तर हे समजून घ्यायला लागतं की इज द होल सॉन्ग इन द सेम इमोशन, का अंतऱ्यामध्ये काही वेगळं आहे, मुखड्यामध्ये काही वेगळं आहे, हे सुरुवातीला मी विचारते. ऍट द सेम टाइम फॉर सपोज तुम्हाला काही एखादी लाईन सांगतोय आणि मी ती लिहिते, हम्म, तर ती कशी आपण लिहितोय, आपण त्याचा आपण ते आपल्या भाषेत लिहितोय का आपण इंग्लिशमध्ये लिहितोय का आपण हिंदीमध्ये लिहितोय, इट डझंट मॅटर. म्हणजे माझं तर तू स्क्रिप्ट बघितलंस तर तू हसायला लागशील. हम्म. कारण अर्धा हे- भाग हे- हे देवनागरी, काय आहे? अर्धा भाग म्हणजे- इंग्लिश. म्हणजे लिटरली एकेका शब्दाचं मी अशी फोड केलेली की पुढचा शब्द अर्धा इंग्लिशमध्ये मी अर्धा हिंदीमध्ये लिहिला. इट्स द वे इट साऊंड, कळायला, हा, इट्स द वे इट साऊंड. Yeah. कारण ते साऊंडिंग फार महत्वाचं आहे. करेक्ट. आय थिंक दॅट इज द ओनली थिंग. अमेझिंग, अमेझिंग, क्या बात आहे. आणि श्रेयस, आता विषय निघाला ए आर रेहमानजींचा, तर ही लोक सुद्धा किती छान क्लासिकल ऐकत असतात मोठमोठ्या लोकांचं. येस तर येस. माझ्यासाठी ती छोटी दाद होती खूप, मीही त्यांच्याकडून तिला असेल, सांगितलं पण ही नंतर. माझ्यासाठी खूप मोठी होती की ए आर रेहमानजींनी हिला निरोप पाठवला की सावनीजींना सांग की तिचा नंद मला खूप आवडतो, राग नंद अच्छा. मधल्या, मी तिचा ऐकला युट्यूबवर कुठेतरी, आणि आय हर्ड हर, येस येस प्लीज गो अँड टेल हर दिस, असं त्यांनी म्हणलं वा, मला धन्य झालं की ते पण तितक्याच प्रेमाने क्लासिकल ऐकतात. म्हणजे राईट फ्रॉम क्लासिकल टू दादा कोंडके, हा, त्यांना सगळं हे सगळं. माहिती आहे. एकदा मी असंच कुठल्या डबिंगला गेले होते आणि ते म्हणले की जस्ट टेल मी आफ्टर यू आर डन विथ द सॉन्ग विल स्टार्ट डबिंग इट. तर म्हणलं ओके. आणि मी वेगळ्या रूम मध्ये ते गाणं ऐकलं, कारण ते हिंदी टू वेगळी भाषा अशी कुठली तरी होती जी मी डब करत होते. आणि माझी तयारी झाली आणि मी त्यांच्या रूम मध्ये गेले सांगायला की आय एम रेडी. आणि मी दार उघडलं तर दादा कोंडकेंची गाणी ऐकायला यायला लागली. म्हटलं हे काय आहे? आणि ते कम 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 सिट हिअर अँड जस्ट टेल मी व्हॉट इज दिस, दिस इज सच अ लवली थिंग, व्हॉट आय एम लिसनिंग टू ऑल द सॉंग्स टुडे. आणि मग ते कोण होते, काय त्यांची लेगसी, असं आम्ही चर्चा करायला लागलो. सो आणि आपल्याला वाटतं की नाही म्हणजे रेहमान सर म्हणजे फक्त काही ठराविक पद्धतीची किंवा असं काही इंग्लिश क्लासिकल वगैरे असं काही. सगळंच ऐकतात. ऑब्विसली म्हणजे आज त्यांचं नाव घेतल्यावरच एवढ्या फिल्म आणि ऍब्सोल्युटली. म्हणजे इट इज अनबिलिव्हेबल की एका अगदी, माणसाने अगदी. सगळं कसं अगदी काय खरंय, acted. अगदी. So, दैवी काहीतरी देणगी खरंय, असल्याशिवाय ते अर्थात अर्थात. शक्य नाही. बट वी आर हॅपी अँड वी आर प्राऊड की यू हॅव वर्कड विथ सच अ लेजंड. आणि एवढ्या वेगवेगळ्या भाषांमध्ये बेला तू काम केलंयस, हे खरंच खूप कौतुकास्पद आहे आणि खूप अमेझिंग आहे. लहान असताना सावनी, बेला कधी असं होतं, म्हणजे ऑफकोर्स तुम्ही सांगितलं की एवढ्या रिच म्युझिकल फॅमिलीमध्ये तुम्ही जन्माला आला, शिकत गेलात, पण वॉज देअर एनी पॉइंट जेव्हा असं वाटलं की वेगळं काहीतरी करायचंय मला? असं नाही वाटलं मला नाही. कधी, कधीच नेव्हर नाही वाटलं. नेव्हर नेव्हर. इट जस्ट हॅपन. एक प्रवाह आमच्या कुटुंबात डॉक्टर्सचा प्राण हो. आहे. जे कोणी गात नाही ते सगळे डॉक्टर्स होते. सो मेडिकल फील्ड खूप होतं. हो. तर माझे बाबा मुळात डॉक्टर आणि MBBS. माझे आजोबा चेस्ट सर्जन डॉक्टर गोपीनाथ शेंडे. माझे पणजोबा, ही वॉज द फर्स्ट FRCS इन पुणे, Yes. डॉक्टर KC घारपुरे. त्यामुळे एक ते पण वातावरण होतं की वरती हॉस्पिटल, खाली घर होतं माझ्या आजीकडे. Yes. ऑपरेशन थिएटर सगळी वरती होती. तर त्यामुळे पण त्या फील्डचा मला प्रचंड अट्रॅक्शन होतं, तिला आणि मला प्रचंड. दोघींना. म्हणजे इंजेक्शन पण आम्ही मागून असे हो. खोसून भरलेली आहेत म्हणजे आम्ही लोकांमध्ये. हात लावणार, आम्ही खूप लहान होतो आणि बाबांना आम्ही कायम सांगायचो की कोणाला इंजेक्शन आम्ही हात लावणार मागणं. म्हणजे तो पेशंट घाबरत असेल या खूपच तर. आमच्याकडे ज्या कात्र्या आहेत ना श्रेयस, ते अजूनही अशा आहेत सगळ्या, त्याच कात्र्या चालू आहेत अजून ऑपरेशन थिएटर मधल्या. त्या वेगळ्या असतात ना, अशा बेंडवाल्या कात्र्या. सो वी हॅव लव्ड इट ऑल. आणि मला वाटतं हेही वाटतं की काय नाही करायचंय ना, हेही आपल्याला तेवढं क्लिअरली माहिती असलं पाहिजे. यू हो, सेड हो, इट. हो. ते सर्वात महत्वाचं आहे आय थिंक. आणि ते एकदा क्लिअर असेल ना की मग यू कॅन क्रॉस एनी हर्डल इन लाईफ. आणि तुम्ही भटकत नाही.
तुम्ही भटकत Exactly. नाही. म्हणजे इतके फोकस्ड असतात Correct. वेळेला की करेक्ट हे ऍब्सोल्युट. करायचंय पण मला हे नाही हे करायचं. नाही करायचं correct. आणि ह्याच्यातच कन्फ्युजन असलं ना देन देर इज अ प्रॉब्लेम. हो आणि मग त्या दर्जाचं काम येत राहतं तुमच्याकडे. Correct. यू डिसाइड. Yeah. करेक्ट करेक्ट. जसं काही तुम्ही मनाशी ठरवलं की ते लोकांना अनाऊन्स केल्यासारखं होतं की काय, आय डोंट नो. तुमच्या कामांमधून. टेक्निकली हल्ली आपण बघितलं ना तर सगळ्यांना सगळं करायचंय, हो. सगळ्यांना सगळंच करायचं. मी हेही करू शकतो तेही करू शकतो. अरे पण बाबा एक काहीतरी तुमची मास्टरी एका फील्डमध्ये ऍब्सोल्युटली. असावी आणि तुम्ही ते कंटिन्यू करा, ते जास्त बेटर करता. अगदी अगदी बरोबर. करेक्ट. सो इट वॉज सो नाईस टू हिअर दॅट नो सावनी, की म्हणजे यू स्टक टू दॅट की नाही खरंय. मला हे माहिती आहे आणि मी ह्याच्यामध्ये बघा काय करते. आणि त्याच्यावर या प्रकारावर माझं निस्सीम प्रेम आहे. मला त्याची खोली माहिती की एक जन्म गेला तरी ते येणार नाही मला. तर मी आता बाकीचा टाइम वेस्ट करून कशाला, मला त्याच्यात उडी मारायची, त्याच्यात डीप मारायची, त्याच्यात वेळ पाहिजे. करेक्ट. आणि म्हणून मला असं वाटतं की मी नेहमी बोलते की मला फ्युजन करायला आवडत नाही. कारण का जुन्याची मोडतोड करून आजच्या पिढीला रिझवणं हे माझं ध्येय नाही आहे. माझं ध्येय ऑथेंटिक क्लासिकल म्युझिक मधून सुद्धा भरपूर एंटरटेनमेंट व्हॅल्यू क्रिएट करून आत्ताच्या पिढीला अट्रॅक्ट करणं हे माझं एम आहे. मग मला ते अस्सल स्वरूपातच आवडतं कारण का त्याच्यातच इतकी ताकद आहे की मग कुठल्या तरी जुन्या एखाद्या छान बंदिशीचं, जे बंदिशी लोकांना माहिती आहेत, त्याचं तोडमोड कशाला करायची आणि त्याला वेस्टर्न बीट्सवर कशाला आपण हे करायचं. तर लिसन टू इट. आणि मला असं वाटतं ही जागृती फॉरेन ऑडियन्समध्ये खूप आहे. म्हणजे जेव्हा जेव्हा मी स्वित्झर्लंडला किंवा US ला ट्रॅव्हल करते, कुठल्याही ॲम्स्टरडॅमला ऑडियन्स होता की ते म्हटलं की वी डोंट वॉन्ट फ्युजन. म्हटलं आय डोंट सिंग दॅट टू. तर फ्युजन नसलेलं आम्हाला ऑथेंटिक क्लासिकल म्युझिकवर आम्ही प्रेम करतो. तर तुम्ही रागेश्री गा, मालकंस गा, तो प्युअर फॉर्ममध्ये ऐकू दे. तर जसं आम्ही इथे अली अकबर खान साहेबांना किंवा पंडित रविशंकरांना ऐकलंय, कारण का त्यांनी काय काम केलं यार की सगळ्यांना ऑथेंटिकच ऐकलं. खरं तर ते आम्हाला तसं पाहिजे. ऍब्सोल्युटली. पंडित जसराजजींनी तिथे म्युझिक स्कूल्स आहेत. खूप लोकांनी, आपल्या स्टॉलवर्ड्स लोकांनी तिकडे जाऊन जे काम केलंय ते प्युअर ऐकलंय आणि त्या लोकांना त्याची ओढ आहे. तर तेच मी बियॉन्ड वर्ल्ड, हो, मला त्याच्याबद्दल जाणून घ्यायला आवडेल की काय एक्झॅक्टली. बियॉन्ड हा एक वर्ल्ड अल्बम होता इन अ ट्रू सेन्स की त्याच्यामधल्या बंदिशी मी स्वतः रचल्या. बंदिश म्हणजे रचना, त्या मी स्वतः रचल्या. आणि द आयडिया वॉज की वेगवेगळे धर्म जरी असले तरी ते गोष्ट एकच सांगतात, व्हॅल्यूज सेम असतात. तर त्या आपण म्युझिकली कशा इंटरप्रेट करू शकू. तर मग बौद्ध धर्म होता, हिंदू धर्म होता, ख्रिश्चन धर्म होता, या सगळ्या ह्याच्यामधल्या कॉमन आयडियाज. म्हणजे लोरी असेल तर ती मेरी कशी गाऊ शकेल क्राइस्टला, तेच यशोदा कृष्णाला झोपवताना कशी गाऊ शकेल. मग मी त्याच्यासाठी सोजा सोजा नंद तुला रे, सोजा सोजा नंद दुलारे, सो गए अब तो चंदा तारे, सो गए अब तो चंदा तारे, सोजा सोजानंद दुलारे. हे सगळं चालू असताना मागे मग इथपासून मग ख्रिश्चन चर्च मधला कॉयरनी टेकओव्हर केलं. तिथे पाश्चात्य वाद्य भरली गेली, पण माझं जे गाणं ते प्युअर इंडियन राहिलं. त्याच्या मागे काही नव्हतं. इट वॉज अ व्हेरी डिफरंट कन्सेप्ट. दिस इज व्हॉट आय कॉल फ्युजन. हे खऱ्या अर्थाने आयडियाचं फ्युजन होतं. फार छान केलं होतं. आणि मग तो ब्लेंड टिबेटियन असेल, तिथे चर्चेसचे क्वायर्स असतील किंवा मग ऑथेंटिक बुद्धिझम मधल्या काही रचना असतील, हे आम्ही सगळं एकत्र ब्लेंड केलं. टीना टर्नर वॉज सिंगिंग विथ मी. सो बापरे, म्हणजे तो खूप मोठा मान होता. कारण का शी इज अ लेजंड. आणि जे काय करून ठेवलंय खुल्या आवाजात मस्त गाणं, तर खूप सुंदर वाटलं ते एकत्र काम करताना. त्याचे 2 भाग आले, अवेकनिंग बियॉन्ड आणि बियॉन्ड लव्ह विदिन. व्हॉट डू यू थिंक अबाउट फ्युजन, बेला? फ्युजन हा प्रकार जास्त तिच्याशी निगडीत आहे. पण आजकाल आपण हे पण बघतो की 5-5 मिनिटाच्या गाण्यांमध्ये, अभंगांमध्ये पण फ्युजन केलं जातं. आणि आजकाल ही गोष्ट फार कॉमन व्हायला लागली.
पण व्हॉट आय फील इज की ते इथे पोचतंय का, ते सर्वात जास्त महत्वाचं आहे. आज जस्ट प्लेइंग टू द गॅलरी इज नॉट म्युझिक. कुठेतरी असं वाटतं त्याच्यात हा इट नेव्हर वॉज. आय थिंक त्यातला कुठेतरी आत्मा हरवतोय का ह्याचाही आपण विचार केला पाहिजे. फीट टॅपिंग म्युझिक पेक्षा सोल टॅपिंग हवं. हा दॅट्स व्हॉट आय फील. का असं वाटतं, का बदललंय हे आता खूप जास्त म्युझिक आलंय? आय थिंक ट्रेंड्स येत राहतात जात राहतात आणि आय थिंक नवीन नवीन प्रयोग करायची खूप लोकांना इच्छा होते. काहीतरी हे करून बघू ते करून बघू. आज आपण हे बघतोय आणि सगळ्याच फील्ड मध्ये बघतोय खरं तर. म्हणजे एका स्मिता हास्यावर मला कळलेलं आहे तुला काय म्हणायचं. पण राईट फ्रॉम म्युझिक टू एव्हरीथिंग की हे करून बघूया ना आपण. पण आय थिंक त्याच्यावर काम करणं आणि विचार करणं खूप गरजेचं आहे. आणि तू मगाशी एक खूप म्हणजे करेक्ट गोष्ट म्हणालीस की ते गाणं किंवा कुठलीही गोष्ट, ती कलेची जी गोष्ट ती इथे टच होते का. येस मुळात ते कुठेतरी तुम्हाला टच झाली आहेत ती सगळी गाणी जी आजपर्यंत तुम्हाला लक्षात राहिली आहेत, जी तुम्ही परत परत ऐकली आहेत, ती का ऐकली आहेत? कारण आणि माझं असं म्हणणं नाही श्रेयस की एखादं गाणं मनात रेंगाळणं किंवा ते रेंगाळत राहणं म्हणजे फक्त एखाद्या सॉफ्ट गाण्यापुरतं आहे किंवा एखाद्या भजन अभंग किंवा क्लासिकल ओरिएंटेड गाण्यापुरतं आहे असं मी म्हणत नाहीये. ते एखादं रोमॅन्टिक गाणंही असू शकतं, ती एखादी लावणी पण असू शकते किंवा तो एखादा अभंगही असू शकतो. आणि ते एखादं त्यात मूळ त्याचा गाभा जर मेलडी असेल ना तर ते राहतच राहतं असं मला वाटतं. तू जेव्हा मला वाटतं एहसास तुझी पहिली फिल्म, हो 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 ऍज अ प्लेबॅक सिंगर माझी ती पहिली फिल्म. तुझं काय होतं त्यावेळेला, कसं म्हणजे तुला व्हॉट वर यू फिलिंग, हाऊ नर्वस वर यू, टेन्शन होतं की ओके होतीस? म्युझिक डिरेक्टर कोण होते त्यावेळेला? आनंदराज आनंद. ओके. आणि आय स्टील रिमेंबर मी मेगा फायनल जिंकले वगैरे आणि त्याच्यानंतर साधारण एक वर्ष गेलं असेल. आय थिंक आय वॉज इन 11th or 12th तेव्हा. अच्छा. येस. आणि हो आणि माझं कॉलेज पुण्यात चालू होतं आणि तेव्हा प्रचंड शोज मेगा फायनल नंतर आणि खूप धावपळ, म्हणजे कॉलेज करता येत नव्हतं, कसं बसं अटेंडन्स होता. मग कॉलेज वॉज व्हेरी सपोर्टिव्ह ॲट दॅट टाइम. आणि त्यावेळेला माझा पुण्यात एक कार्यक्रम होता आणि तो कार्यक्रम ऐकायला महेशजी आले होते, महेश मांजरेकर. काहीतरी होतं तो इव्हेंट आणि शो संपला आणि ते असे जिन्यावरनं चालत आले त्यांच्या स्टाईलमध्ये आणि ते म्हणले की तू गाणार आहेस माझ्या पुढच्या फिल्मसाठी. आणि ते म्हटलं अरे ग्रेट. आणि दॅट्स हाऊ दॅट अपॉर्च्युनिटी केम. आणि ते म्हणले हे गाणं आपल्याला पुढच्या आठवड्यात करायचं आहे आणि मुंबईला या स्टुडिओमध्ये तू ये आणि आपण डब करूया. आणि तेव्हा होती म्हणजे फायनल एक्झाम. तर मी म्हणलं बापरे आता फायनल एक्झाम स्किप करणं जरा अवघड आहे. तर ते म्हणले ओ अच्छा. मग एक काम करतो मी, ते शूटला असंच पायलट घेऊन जाईन आणि नंतर तू डब कर. आता तेव्हा पायलट आणि हे आपल्याला तेव्हा मला काही फार माहित नव्हतं की पायलट हा काय प्रकार आहे. तर म्हणलं चालेल. आणि नंतर मी जेव्हा गेले त्याच्यात सुनील शेट्टी आणि नेहा नावाची ऍक्ट्रेस होती. तर एम्पायर स्टुडिओला आम्ही ते रेकॉर्ड केलं गाणं. आणि तिथे गेल्यानंतर मला कळलं की हे गाणं लिपसिंग आहे. त्यावेळेला लिपसिंग असायची गाणी. ते एक गोष्ट खूप मिस करतो. करेक्ट. लिपसिंग. अरे वी मिस इट. कारण का आय ऑलवेज फील, म्हणजे आता थोडा भरकटतोय विषय पण मी एक सांगते की जेव्हा एखादा ऍक्टर एखादं गाणं लिपसिंग करतो ना ते गाणं जिवंत वाटतं ऑन स्क्रीन. दॅट्स व्हॉट आय फील. म्हणजे आपण ऋषी कपूर यांची गाणी बघितली कुठली किंवा शम्मी कपूर यांची गाणी बघितली तर असं वाटतं ते खरंच गातायत ती गाणी. कमाल. आणि त्या गायकांनी त्यांना ते विचारून की यांचा मूड काय, कसे गाणार आहे, कुठे गाणार आहे. ते इव्हन वरच्या ऑक्टेव्हला त्यांच्या शिरा इथे ऍक्टरच्या ताणल्या जायच्या आणि ते बघितल्यावर असं वाटायचं अरे काय कमाल लिपसिंग आहे. त्यामुळे ती लिपसिंग मी आता मिस करतो आपण सगळेच जण. पण तो काळ होता लिपसिंगचा. आणि ते एम्पायर मध्ये मोठा स्क्रीन होता आणि त्याच्यावर त्यांनी मला सांगितलं की हे गाणं आहे, हे लिपसिंग झालंय. बरं लिपसिंग झाल्यावर काय एक प्रॉब्लेम येतो गायकाला की जे जसं गायलंय तसंच तुम्हाला गावं लागतं. मनाच्या व्हरायटीज चालत नाही तिथे. तर मी म्हणलं अरे यार इथे काय ते सुचतंय. पण आता ते म्हणले जिथे लॉंग शॉट आहे ना तिथे तू काही कर.
मग मी ते लॉंग शॉट मी ते बघत बघत गाणं डब केलं. दॅट वॉज माय फर्स्ट प्लेबॅक एक्सपिरियन्स. पण जेव्हा तू आता वाजले की 12 असो किंवा बाकीची गाणी जे काय असो, असं जेव्हा गाणं समोर येतं आणि जे कॉम्पोजिशन असतं ते सांगितलं जातं, तेव्हा आता अर्थात एवढ्या वर्षानंतर तुला कळ असेल की या गाण्याचं काय होणार आहे. ओके. कशी असली ना. अच्छा. पण आपण म्हणतो ना की दादा बहुत बढिया बहुत बढिया. पण लोक साधारण तेव्हा असं एक अंदाजा होता जेव्हा वाजले की 12 ज्या पद्धतीचं ते हिट झालं, तू गायलीस, तेव्हा तुला असं वाटलं होतं की काहीतरी मॅजिक होणार आहे या गाण्याने, की असं काय तेव्हा आयडिया नव्हती? मला काय वाटतं माहितीये स्पेसिफिकली नटरंग बद्दल, की जेव्हा ही गाणी रेकॉर्ड केली तेव्हा तो काळ जरा वेगळा होता एक तर मुळात, कारण तेव्हा फार मराठी सिनेमे चालत नव्हते किंवा पोचत नव्हते. त्या काळात सुद्धा म्युझिक पोचत नव्हतं. अशा सिनारिओतून आपण त्याच्या काही आदली वर्ष घालवली होती. आणि नटरंगचं काम चालू होतं तेव्हा अजयचा मला फोन आला, मी पुण्यात होते, की आपल्याला एक गाणं रेकॉर्ड करायचंय उद्या सकाळीच. तर म्हणलं ओके. आणि तेव्हा असं काही नव्हतं ना की गाणं पाठवलंय, मी ते ऐकलंय, बसवून आली वगैरे, असं काहीच नव्हतं. तर मी स्टुडिओमध्ये गेले, आजीवासनला डबिंग होतं आणि त्यांनी मला ते गाणं ऐकवलं. ते ऐकता क्षणी मला हे नक्की वाटलं होतं की अरे काय गाणं केलंय, हे नक्की वाटलं होतं. पण अर्थात हे गाणं असं हिट होईल, या गाण्याचं असं काहीतरी होईल किंवा हा पिक्चर या लेवलला जाईल असं काहीही मनात नव्हतं. फक्त एक अप्रतिम कंपोजिशन आहे, फार सुरेख गाणं आहे, हे ऐकता क्षणी वाटलेली पहिली भावना होती. आणि शूटला गेल्यावरच तिकडनं खूप लोकांचे, अननोन लोकांचे फोन यायचे, अरे काय गाणं झालंय, काय मस्त गाणं झालंय. आणि मग तो काळ असा होता ना की ऑर्गॅनिकली गोष्टी पसरत होत्या फार जास्त. तेव्हा सोशल मीडिया फार नव्हतंच, त्यामुळे गाणं टाकलंय आणि ते पॉप्युलर झालं असं झालंच नव्हतं. ते शूट म्हणजे रिलीज व्हायच्या आधीपर्यंतच ते गाणं व्होकली खूप सगळीकडे पॉप्युलर झालं होतं. आणि आय थिंक रेस्ट इज द हिस्ट्री. पण एनिवेज आपण आता एक आपण असा छोटासा काय म्हणतात, हल्ली खूप जी पॉप्युलर गोष्ट आहे आणि खूप फेमस आहे ती गोष्ट महाराष्ट्रामध्ये, ज्याला आपण लाडकी बहीण म्हणतो. तर आपण एक लाडकी बहीण छोटा कार्यक्रम करणार आहोत, ज्याच्यात आम्ही तुम्हाला एकमेकींबद्दल काही प्रश्न विचारणार आहोत आणि आपल्याला कळेल की लाडकी बहीणचे विजेती कोण असणार आहे. मिळणार काय, पण मिळणार काय? अरे सरप्राईज आहे ते. मग ठीक आहे, हो मिळणार नक्की, पण सरप्राईज आहे. हॅम्पर आहे. बघते जरा इकडे इकडे दिसणार नाही कुठे. ओके, सगळ्यात आधी प्रश्न. पण मला एक विचारायचं होतं की लहानपणी आई वडील तुम्हाला कुठे घेऊन जाताना इंट्रोडक्शन असं करायचं का की ही सावनी आणि हे आमचं शेंडेफळ? हे इतकं कॉमन आहे. अरे यार, खूप फारच म्हणजे नाही. असं. सो बेला, तुझ्यासाठी काही प्रश्न आहेत. पहिली मी? हो, पहिली तू. बर. ओके. सो आपल्या लाडकी बहीण स्पर्धेचा पहिला प्रश्न बेला तुझ्यासाठी. सावनीला जर का संध्याकाळ बाहेर स्पेंड करायची असेल तर ती कशी करेल? तुझे ऑप्शन्स आहेत. ओके. प्रश्न आहे, सावनीला जर का संध्याकाळ बाहेर स्पेंड करायची असेल तशी कशी करेल? ती एकटीच एखाद्या मैफिलीत जाऊन बसेल, ओके, ती परिवारासोबत फिरायला समुद्रावर जाईल, किंवा ती मैत्रिणींसोबत शॉपिंग आणि मूवीज बघायला जाईल? ऑप्शन 2. ऑप्शन 2, परिवारासोबत ती फिरायला समुद्रावर जाईल. वा, हो, वा. नक्की? हो. सही जवाब. वा, 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 वा. दुसरा प्रश्न, सावनीचं ऑल टाइम फेवरेट गाणं कोणतं आहे? ऑप्शन्स नाहीत का ना? नाही, ऑप्शन्स नाहीये. लग जा गले. अरे वा, क्या बात है. वा, वा, वा. ओके. तिसरा प्रश्न, सावनीचे आवडते शास्त्रीय संगीतातले गायक कोण ज्यांना ती गुरु समानही मानते? गुरूंव्यतिरिक्त. गुरूंव्यतिरिक्त. डॉक्टर प्रभा अत्रे. येस. येस, कारण का प्रभा मावशींचा सहवास आम्हाला खूप लाभला घरी. येस. पद्मविभूषण डॉक्टर प्रभा अत्रे. सावनी जर का रुसली तर तिला पटकन मनवण्यासाठी काय करता येईल? 3 ऑप्शन आहेत. तिला कडकडून मिठी मारायची. ऑप्शन बी, तिला खाऊ पिऊ घालून
छान समजूत काढायची, खाऊ पिऊ घालून जाऊन वा वा. आणि ऑप्शन सी आहे, तिला तिचं शांत होऊ द्यायचं. तिला तिचं शांत होऊ द्यायचं. आहे की नाही? चुकीचं उत्तर. पहिलं होतं. हो. जादू की जप्पी होतं रे. म्हणजे जरा होतं कन्फ्युजन, पण म्हटलं यावेळेला हे ट्राय करू. बाकी व्हेरी गुड. रुसून बघायला पाहिजे मला. रुसून बघायला अरे पाहिजे. रुसणं बस एका वगैरे- खोलीत. नाही रे, जास्त. मी खरं सांगते, रुसणं बिसणं हा, नाहीच आहे असं प्रकार घडलेला नाहीये. So, चुकू शकते हे. ठीक आहे, पण तरी तुझं उत्तर चुकलंय, त्यामुळे तुझा ठीक एक आहे. पॉईंट गेलाय. 3-1 वर आहेस तू सध्या. Okay. आणि आता पुढचा प्रश्न, शेवटचा प्रश्न. सावनीचा आवडता कॉमेडी अभिनेता कोण? ऑप्शन्स आहे जॉनी लिव्हर, मेहमूद, परेश रावल. परेश रावल. बरोबर उत्तर आहे. क्या बात आहे बेला शेंडे. यो. 5 पैकी यो गॉट 4 पॉइंट. वा. वा 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 वा, व्हेरी गुड. आता काय सरप्राईज आहे तुम्हाला नंतर कळणार आहे. हा. हा, कोण जिंकणार आहे ते. आता पुढचे प्रश्न आहेत. सावनी ताई, तुमच्यासाठी आहे. बोला. आय एम डन. ओके, पहिला प्रश्न. बेलाचे आवडते रेस्टॉरंट आणि काय मेन्यू ती कायम मागवते? ऑप्शन्सच नाही आहेत का? हो. मी थांबले. हे नाइंसाफी आहे. असं काय आहे बेला? नेहमीच आहे. समुद्र, हा, अच्छा, त्याच्यातली एक डिश आहे, तिला माहिती आहे ती. व्हेज भुना. हा. हो. Yes. ठीक आहे, रेस्टॉरंट आहे गजाली. हा, गजाली तर नॉनव्हेज मध्ये. येस, बट आय गिव्ह यू व्हेज बुना, सो आय Yes. गिव्ह यू दॅट पॉइंट. थँक्स. कारण ऑप्शन्स नव्हते, सो आय कॅन अंडरस्टँड. अरे ऑप्शन्स काय नाही दिले. एम्पथी सिंपथी तेवढी. दुसरा प्रश्न. सुट्टीच्या दिवशी बेला काय करेल? आता इथे ऑप्शन्स आहेत. ए, ती घरी ताणून देईल. ऑप्शन बी, मैत्रिणींसोबत फिरायला जाईल. आणि सी, तुला पिडायला तुझ्या घरी येईल. मला पिडायला माझ्या घरी येईल. चुकीचं उत्तर. नाही, मी काय उत्तर दिलं? बेला काय आहे? नाही, काय आहे, ती माझ्या घरी येईल पण पिडायला नाही, त्यामुळे सेकंड ऑप्शन. अच्छा अच्छा अच्छा. एक मिनिट, समथिंग इज रॉंग. मैत्रिणींसोबत ती फिरायला जाईल. हो, कारण की ती माझ्या घरी येईल पण पिडणार नाही मला. कोण आहे त्यामुळे ते थोडस माझं उत्तर नाही नाही, हे बघ, हे पहिला दिलंय मी तुला, दुसरं नाही, दुसरं चुकलेलं आहे. तिसरा प्रश्न. बेला जर का गायिका नसती तर तिला काय व्हायला आवडलं असतं? हे कदाचित खूपच सोपा प्रश्न आहे, पण ऑप्शन्स आहेत. पायलट, डॉक्टर, शिक्षिका. डॉक्टर, eh? पायलट वगैरे म्हणजे पायलट. फारच ते आज जरा थोडं हवा हवाई. पायलट. खूपच घाणेरडे विनोद नको करू इकडे. चौथा प्रश्न आहे. बेलाचे स्वतःचे आवडते गाणे सध्याचे कोणते आहे? ऑप्शन ऑप्शन आहे. नाही ऑप्शन. अरे असं ये नाइंसाफी आहे. ह्याच्यावरून काय कळणार आहे मला? रेट्रो. लताजींचं. रेट्रो. 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 हो, क्लासिक या या. कुठले? करेक्ट आहे तिचं कुठलंही उत्तर. उत्तर करेक्ट आहे. अर्धा देईल मी तुला, अर्धा आन्सर देईल. नाही रे, फुल फुल दे फुल तिला. फुल फुल. लाडकी बहीण. बेलाला तिच्या वाढदिवसाला तुझ्याकडून काय गिफ्ट घ्यायला आवडेल? तर ऑप्शन्स देतो मी. गाडी, हा? घड्याळ खेळण्यातली. की ज्वेलरी. मला विचारण्यात नव्हतं आलं गाडी बिडी, मी म्हटले असते गाडी. हा, बरं, गाडी, गाडी, घड्याळ की ज्वेलरी? ज्वेलरी. ज्वेलरी. बरोबर उत्तर आहे. किती छान ऑप्शन दिले की नाही मी. आणि याच बरोबर ही राऊंड इथे संपलेली आहे आणि राऊंड जिंकली आहे अर्थात बेला. थँक्यू थँक्यू. आम्ही दोघे वाटूनच घेणार होतो. बेला. वाटून घ्या. ओके, आता काही दोघींना असे कॉमन काही प्रश्न आहेत. ओके, हल्ली जे सोशल मीडिया एवढं सगळं वाढलंय, इन्स्टा असो वगैरे वगैरे, त्याचे गुड साईडही आहे आणि फ्लिप साईडही आहे. सो सावली, तू काय म्हणशील? सोशल मीडिया तुला काय वाटतं, इज अ गुड थिंग ऑर नॉट रिअली? दोन्ही आहेत त्याच्यात बाजू, असं मला वाटतं. की कारण का, जिथे तुम्ही घर बसल्या पोचताय, ही किती विलक्षण गोष्ट आहे. तुमचं गाणं पोचतंय, असं एक खूप प्रभावी माध्यम आहे सोशल मीडिया. बऱ्याच जणांचं, दिग्गजांचं गाणं जे पूर्वी आपल्याला जाऊन ऐकायला लागायचं,
ती किती छान गोष्ट आहे की आज तुम्हाला भीमसेन जोशींचा अभ्यास करायचा आहे, त्यांच्या गाण्याचा अभ्यास करायचा, तुम्ही हवं तेव्हा रिवाइंड करून, अर्थात ते असं व्यक्तिमत्व आहे की ते नुसतं ऐकून तुम्ही ऍब्झॉर्ब नाही करू शकणार ते असं सहजासहजी, पण तरीही तुम्हाला अवेलेबल आहे. आज तुम्हाला कुठल्या गोष्टीचा अभ्यास करायचा तर ते नॉलेज प्रात्यक्षिकासकट अवेलेबल आहे सोशल मीडियावर. पण त्याची दुसरी बाजू आहे की इतर सवंग गोष्टी त्यातल्या पण खूप अवेलेबल आहेत म्हणण्यापेक्षा त्या पण आपल्या कानावर मनावर आदळतात येऊन. त्याच्यातलं ऑथेंटिक तुम्ही ओळखायला शिकलात तर सोशल मीडिया इज अ बोन. मुलींना मी आज शिकवते, माझ्या शिष्या घरी येऊन गुरुकुल पद्धतीने शिकतात, तर समोरासमोर बसून शिकणं ह्याला ऑप्शनच नाही आहे दुसरं, नो सबस्टिट्यूट. तरीही जर का भारताबाहेर राहणारे लोक आहेत किंवा अगदी महाराष्ट्राबाहेर पुण्याबाहेर राहणारी लोक आहेत जे माझ्याकडून शिकू इच्छितात, त्यांच्यासाठी आज मी सोशल मीडियाचा वापर करून त्यांना शिकवू शकते, ही किती मोठी गोष्ट आहे. त्यांचं शिक्षण खंडित होत नाही, प्रवाह चालू राहतो. फक्त कळलं पाहिजे की काय उचलावं काय ऐकावं. तू काय म्हणशील बेला? सोशल मीडिया म्हणजे मोस्टली वी आर टॉकिंग अबाउट इन्स्टा किंवा या गोष्टी. सावनीच्या मुद्द्याला मी कंटिन्यू करून मोस्टली ती जे म्हणते की आपल्याला यूट्यूबवरती आज म्युझिक किंवा कुठलंही फील्ड, वर्ल्ड हॅज बिकम सो क्लोज. म्हणजे आपल्याला एखादी गोष्ट एका क्लिकवर ऐकायला मिळते. दॅट्स अ व्हेरी पॉझिटिव्ह थिंग की तुम्हाला अनेक भाषा, अनेक नाटकं, अनेक सिनेमे, वर्ल्ड सिनेमा, वर्ल्ड म्युझिक हे पटकन एका क्लिकवर ऐकायला मिळतं. त्यातनं खूप काही शिकायला मिळतं. पण सोशल मीडिया आय थिंक ही गोष्ट अत्यंत रिलेटिव्ह आहे. वेन वी टॉक अबाउट इन्स्टा किंवा या सोशल मीडियाच्या ज्या गोष्टी, हे अत्यंत रिलेटिव्ह आहे की कोणाला त्याचा वापर कसा करायचा आहे. तू मला वैयक्तिक विचारशील तर आय फील की मी माझ्या कामापुरतं ते पोचवण्यासाठी जास्त करून सोशल मीडियाचा वापर केलेला आहे कायमच. 90%, 99%. पर्सनल गोष्टी त्याच्यावर फार टाकाव्यात अशा मताची मी नाही आहे. इट्स अ पर्सनल चॉईस की एक आपली पर्सनल बाजू पण काहीतरी असली पाहिजे आयुष्याची. एव्हरीथिंग नीड नॉट बी सोशल. तर हा माझा उद्देश आहे. पण आज ऑल्सो एव्हरीबडी हॅज अन ओपिनियन ऑन एव्हरीथिंग. प्रत्येकाला प्रत्येक गोष्टीवर त्याचं एक काहीतरी मत मांडायचं. So तुम्ही काही गोष्ट तुम्ही जेव्हा टाकता तेव्हा अर्थात त्याचं चांगले पण बोलणार आहेत, वाईट पण बोलणार. सो कधी ट्रोलिंग झालंय सोशल मीडियावर किंवा कधी अशा काही रिॲक्शन्स आल्या ज्या अशा डिस्टर्ब करतात? नेव्हर. कधीच खरं म्हणजे एकही नाही. मला असं वाटतं की जे मी काय टाकलंय आतापर्यंत त्याला तर उलट असं असतं की तुम्ही हा राग का नाही अजून गायलात, हा राग का नाही सांगितलात, हे का नाही आम्हाला समजावून सांगत. मला तर नाही कधी इन्स्टाला आतापर्यंत असं नाही कधीच ट्रोलिंग नाही. बट लाईक यू सेड की तू पर्सनल आयुष्य थोडं सेपरेट अगदी अगदी ठेवते आणि जे Absolute. एवढं मला त्याच्यावर टाकायचं तेवढं Correct, मी correct, माझ्या correct. कामाच्या गोष्टी. म्हणजे आज मी हे केलं, आज मी इथे कॉफी पिली, आज मी इथे हे गेले, आज मी एअरपोर्टला आहे, आज मी परत आले. म्हणजे इतकं सगळं टाकण्याची गरज आहे का सोशल मीडियाला असं मला खूप वाटतं. कधीतरी ठीक आहे वन्स इन अ वाईल, बट इट शुड नॉट बी अ रुटीन. दॅट्स व्हॉट आय थिंक. सो हा प्रश्न सावनीपेक्षा बेला तुझ्यासाठी आहे, कारण सावनीच्या कार्यक्रमामध्ये असं होऊच शकत नाही. ओके, पण अदरवाईज जे कॉन्सर्ट्स वगैरे काही असतात, ओके, त्याच्यामध्ये फक्त लिपसिंग होत असतं असं लोक म्हणतात. आज जर का तुम्ही थोडा खुलासा करून आम्हाला सांगितलं. एक खुलासाचा प्रश्न नाहीये. आय थिंक लाईव्ह कॉन्सर्ट्समध्ये लिपसिंग करणंच मुळात खूप चुकीचं आहे. जरी ते कुठे होत असेल तरी आय फील ते कळतंच रे फायनली. हो, ते कळतंच लोकांना. म्हणजे कितीही तुम्ही किती ते रटवून या, बायहार्ट करून या, आय थिंक ती गोष्ट कळतेच. लाईव्ह सिंगिंगमध्ये जो एक फील असतो, जो जिवंतपणा मग तुमच्या एक्सप्रेशनवर पण तो दिसतो, तुमच्या चेहऱ्यावरच्या, तुमच्या आवाजात दिसतो. लिपसिंग करताना माणूस फार वेगळा असतो. ते लगेच दिसूनच येतं, कळूनच येतं. आणि आय थिंक इट्स अ बिग नो नो. नाहीच, असं कधी झालंय की नाही, मी लिपसिंग कधी करतच नाही शोज मध्ये. नेव्हर एव्हर. लाईव्ह कायमच. मला तुम्हाला विचारायचंय की देवावर विश्वास आहे दोघींचा? प्रचंड 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 खूपच. त्याच्याशिवाय एक सूर सुद्धा गळ्यातून निघू नये शकत. खूपच विश्वास. कधी असं देवाबरोबर असं भांडण झालंय? नाही, भांडण तर कधीच नाही.
इनफॅक्ट आपल्या जवळ स्वामी समर्थांचं मंदिर आहे आणि कधी काही वाटलं तर मी तिथे जाऊन बसते की आय जस्ट फील की समवन इज देअर, की ती शक्ती आहे. तुम्ही कोणालाही मानात पण त्या शक्तीला मानणं फार गरजेचं आहे. कारण का त्याला नमन केल्याशिवाय किंवा त्याला नमस्कार केल्याशिवाय आपण कुठलंच कामाची सुरुवात करत नाही. आणि ती शक्ती पाठीशी आहे हे माहीत असताना जो तुमच्यात जी ऊर्जा असते ना किंवा कुठल्याही डिफिकल्टीला सामोरं जाण्याची एक ताकद असते ती फार वेगळी असते. नाही, प्रत्येक कार्यक्रम म्हणण्यापेक्षा प्रत्येक रियाज अगदी घरपासून जो असतो तो त्याला अर्पण असतो. एक एक सूर त्याच्यासाठी आळवतोय आपण, ही जेव्हा भावना असते ना, मग ऑडियन्स आणि मग प्रोफेशन वगैरे हे सगळे विचार खूप नंतर येतात. किती मस्त गोष्ट म्हणाली. प्रत्येक सूर हा त्याच्यासाठी आहे. तू प्रसन्न झालास तर ते लोकांना खरंय. माझं गाणं आवडणार आहे, तर त्यामुळे आधी कृपा करून तू प्रसन्न हो, तुझं वरदहस्त ठेव, असं असतं. अगदी खरं. क्या बात आहे, क्या बात आहे. आणि हे जे स्टेजवरचं मला वाटतं प्रत्येक कलाकाराला एक दैवी काहीतरी एक ती पॉवर अशी दिलेली असते. कारण प्रत्येक कलाकार ज्यांच्याशी मी बोललोय की ताप आहे, खूप आहे वगैरे वगैरे, पण स्टेजवर गेल्यानंतर ऑटोमॅटिकली सगळं बरोबर होऊन तुम्ही परफॉर्म करता आणि तेच तुम्ही परत जेव्हा विंगेत जाता एक्झॅक्टली ढासळता. अगदी खरंच आहे. सो हे काय आहे हे आजपर्यंत काय मलाही कळलेलं नाही. मी एक बऱ्याचदा हे उदाहरण देतो की मी नव्हेच या नाटकाच्या प्रयोगाला मी आणि दीप्ती आम्ही गेलो होतो आणि आम्ही प्रभाकर पणशीकरांना त्यांना सगळे बाबा म्हणायचो. ते त्यांना भेटायला म्हणून प्रयोगाच्या आधी बॅक स्टेजला जाऊन म्हटलं आपण भेटूया, त्यांना सांगूया आपण बसतोय. तर मी गेलो तेव्हा ते स्टेजच्या मागेच छोटा मिरर आणि छोटासा दिवा करून ते स्वतःच त्यांचा मेकअप करत होते. मेकअप केला आणि त्यांनी सांगितलं बाबा आज आम्ही बसतोय नाटकाला. अरे बसताय का, वा वा, झालं तिकीट बिकीट झालं, हो हो. आणि ते मेकअप करून उठले, बदलून येतो, कपडे बदलून येतो. ते उठले आणि ते काठी घेऊन हळूहळू 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 मेकअप रूम मध्ये गेले. आणि मी बघत बसलो त्यांच्याकडे, कारण मी आधी नाटक बघितलं होतं आणि त्यांची अशी तडकदार एंट्री वगैरे. आणि मी असं विचार केला, बापरे बाबा असं काठी घेऊन चालतंय, तर नाटकामध्ये कशी काय एंट्री? बरोबर. म्हणून आम्ही दोघेही बसायला म्हणजे बसलो, बघतोय की आता बाबांची एंट्री होणार आणि मला बघायचं आता कसे येतात ते आतमध्ये. पण ते जी इतकी वर्ष त्यांची जी एनर्जी होती त्या एनर्जीनेच ते आत आले, बोलले आणि तसेच तडकदार पद्धतीने त्यांनी एक्झिट घेतली. मग मी आत गेलो की हे काय करतायत नक्की, हे कसं शक्य झालंय, म्हणून की ज्यांना मी बघितलं काठी घेऊन चालताना ते असे कसे आले. तर मी बघितलं की ते विंगेप मध्ये बसायचे काठी घेऊन, जेव्हा एंट्री यायची तेव्हा ते उठायचे, काठी बाजूला ठेवायचे, एंट्री घ्यायचे, कडकड 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 जे काय ते बोलायचे, आत यायचे, परत काठी घेऊन शांत बसून काटा लांगवलं. इजंट इट? आणि तो रोल पण तसाच होता रे, म्हणजे सौम्य पद्धतीने काहीच नव्हतं सगळं. काय हा माणूस कमाल, हॅट्स ऑफ. पण मला वाटतं ते स्टेजचीच काहीतरी एक मला वाटतं पॉवर आहे. खरंच 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 अर्थात ते दैवी पॉवर आहे है खरंच. ना? म्हणजे कमाल आहे ती. हल्ली रियालिटी शोज मध्ये जेव्हा जज म्हणून बोलावलं जातं तेव्हा हल्ली ते जजिंग खूप जास्त कठीण झालंय का, वेगळं झालंय का आणि जड जातं का? पूर्वीपेक्षा आता असा काही फरक पडलाय का? टॅलेंट तर खूप आहे आपल्याकडे, जड नाही म्हणता येणार, पण हो टॅलेंट खूप छान आहे. फक्त त्यांना आपण पूर्वीच्या काळी कसं असायचं ना की यांना कॉन्फिडन्स कसा निर्माण करायचा, आता तो ओव्हर कॉन्फिडन्सला खाली कसा आणायचा हा एक टास्क आहे. की म्हणजे अरे कॉन्फिडन्सच नाही, ही पूर्वीची स्टेज होती. आता म्हणजे ओव्हर एक्सप्रेशन्स, ओव्हर कॉन्फिडन्स, ह्याला सगळ्यांना नॉर्मलला या, माणसासारखं वागा आणि मग गा. आणि गाणं आम्ही टेस्ट करायला आलो इथे, बाकीचे भाग नाही. पण तसं होतं का खरं बेला? अलाइड हो. हे बघ आता रियालिटी शोज हे पूर्वीसारखे राहिलेच नाहीत मुळात. म्हणजे लोक जेव्हा असं म्हणतात ना की तुम्ही पण खूप पूर्वी एका रियालिटी शो मध्ये होतात वगैरे वगैरे असं, तर मी म्हणते हे दोन्ही मध्ये काही सिमिलॅरिटीजच नाही आहेत आता. आय थिंक दॅट वॉज कम्प्लिटली डिफरंट. आताची रियालिटी शोजची कन्सेप्ट, त्यात केलेल्या गोष्टी, त्यात जे काही कंटेंट असतो हा ह्याच्यात काही कम्पॅरिझनच नाही आहे मुळात. आणि सेकंडली रियालिटी शो एव्हरी 6 months तुला कुठेतरी बघायला मिळतो. आता सर्वात मोठं टास्क काय आहे की चॅनल्स प्रचंड आहेत, रियालिटी शोज प्रचंड आहेत,
त्याच्यातनं स्टँड आउट कसं व्हायचंय एखाद्या पार्टिसिपंटनी, हे त्यांच्यासाठी खूप जास्त कठीण होऊन बसलेलं आहे. कारण का, जरी कोणी कुठल्या कॉम्पिटिशन मध्ये जिंकलं तरी तो लक्षात राहतो का आपल्या? कारण का दुसऱ्या कॉम्पिटिशन, कुठल्या तरी दुसऱ्या चॅनलवरती वेगळी कॉम्पिटिशन चालू असते किंवा त्याच चॅनलवर 6 महिन्यांनी अजूनही कॉम्पिटिशन येते. सो हे त्यांच्यासाठी फार अवघड झालंय. ऍज जजेस आय थिंक आमचा रोल कुठेतरी खूप सतत एक शिफ्ट होत राहतो असं मला वाटतं. पण आता सावनी, तू सांग की जेव्हा तुम्ही तुमचा रियाज करायचा, की तुम्ही तुमचं जे काय म्हणू आपण त्याला, ट्रेनिंग पिरियड जो होता, ज्या पद्धतीने आजीनी किंवा बाबांनी वगैरे, जसं तू म्हणाली की आम्हाला बर्थडे पार्टीज वगैरे नाही, आजच्या जनरेशनमध्ये खूप फरक आलाय का? म्हणजे ज्या पद्धतीने ते सेम ट्रेनिंग त्या तुम्ही जसं केलं तसं तुम्ही आज करू शकताय, की तुमचा अप्रोच तुम्हाला चेंज करायला लागलाय आजच्या मुलांसाठी? माझ्या बाबतीत बोलायचं झालं तर मी जे एज्युकेशन पुढे पास ऑन करते मुलींना किंवा माझ्या शिष्यांना, ते हे सांगूनच की इथे कुठे शॉर्टकट नसणार आहे. मी जसं शिकले तसं तुम्हाला मी देते, तर तुम्हाला कम्फर्टेबल आहात की नाही आधी बघा, की हा खडतर मार्ग आहे. तुम्ही आत्ताच्या पिढीचे असाल, पण मी ज्या पिढीतून आली आहे आणि जे संस्कार आहेत, तिथे मला अलाउड नाहीये की तुम्हाला मी एक राग 2 सिटिंग मध्ये शिकवेन. तर तुम्ही या सगळ्याला तयार आहात का बेसिकली? पण तरी पूर्वीच्या कर्मठ गुरूंसारखी पण भूमिका घेता येत नाही की वयाच्या इतक्या वर्षानंतरच तू बाहेर परफॉर्म करू शकतेस किंवा शकतोस. हे मी आत्तापासून ठेवलं तर करता करता पण शिकता येतं. हा एक अनुभव त्यांना देणं महत्वाचं आहे की छोटे छोटे कार्यक्रम घेत राहा, त्याच्याने पण तुम्हाला शिकणं वेगळ्या प्रकारचं चालू होईल. माईक टेक्निक आहे, प्रोफेशनली तिथे बैठक कशी घ्यायची, कसं मांडायचं, काय करू नये, हे तुम्ही कार्यक्रमातून पण शिकता. हे जर का मी आता बोलते तर पूर्वीचे गुरु हे ऐकणार नाही की एक लेवल आल्याशिवाय आम्ही परफॉर्मच करून देणार नाही, विच इज ऑल्सो करेक्ट. तसं आत्ताच्या ह्याच्यात नाही चालणार आहे. पण मुळात नम्रता हवी आणि समर्पणाची भावना असेल तर आपण एकत्र काम करू, इतकं मी स्ट्रेट बोलते. नवीन टॅलेंट्स येत असताना ही त्यांना लवकर मिळणारी त्यांची प्रसिद्धी पाहून कधी कधी इनसिक्युरिटी वगैरे असं काही होतं का? अर्थात आपल्या म्हणजे आता तुमच्या कॉन्व्हर्सेशन मधनं हा खूप इररिलेव्हंट तुमच्यासाठी हा प्रश्न आहे, कारण मला वाटतं तुम्ही जे अचीव केलंय, जे मिळवलंय, ज्या मेहनतीने मिळवलंय आणि जे तुमचं प्रभुत्व आहे तुमच्या क्राफ्टवर, ओके, त्यामुळे तुमच्या दोघींना मला असं वाटत नाही कधीच असं काही इनसिक्युअर फिलिंग कधी काही नाही. उलट छान वाटतं कोणी चांगलं गात असलं की ते समाधान होतं की हे पुढे चाललंय. नाही, इन्सिक्युअर कधी वाटूनच घेऊ नये मला वाटतं कोणी. बेसिक हा डोक्यात पण नाही. तुम्ही काय चाललंय माहित असावं, पण तुम्ही तुमचा विचार करावा असं मला वाटतं. ऑल्सो आम्ही म्हणजे जेव्हा नाटकात काम करायचो तेव्हा सगळ्यात ऑनेस्ट रिव्ह्यू जो आम्हाला मिळायचा आणि जो आम्ही ऐकायचो प्रत्येक प्रयोगाला, तो आमचे जे बॅकस्टेजचे कलाकार असायचे, जे सेट्स वगैरे लावायचे, आणि अर्थात त्यांचा एक्सपिरियन्स आमच्यापेक्षा खूप जास्त होता, कारण खूप मोठमोठ्या कलाकारांबरोबर त्यांनी कामं केलेली असायची. त्यामुळे ते सेट लावल्यानंतर विंगेत यायचे आणि ते नाटक बघायचे काय करतायत. आणि मग आमचं नाटक झाल्यानंतर आम्ही त्यांच्याकडे जायचो की हो मोरे काका काय, आणि ते अगदी म्हणजे क्लिअर कट, विदाउट एनी फिल्टर करेक्ट शिव्या देऊन सांगायचे की आजचा प्रयोग जरा खराब झाला असेल तर फारच तू माती खाल्लीस प्रयोगामध्ये, काय करत होता. पण इथे मला महत्वाचं वाटतं की श्रेयस तुम्ही जायचा त्यांच्याकडे विचारायला. हो, आजकालची लोक जाणार आहेत का तुम्ही यांना काय विचारायचंय, अशी ऍटिट्यूड असते. तर ते हा ऍटिट्यूड बरोबर पाहिजे तुम्हाला जे खरं खरं सांगा, आणि ते चांगलं झालं तर ते जाऊन सांगायचं पण की आज तुझा सूर एकदम करेक्ट लागला होता. हो, मला पण जाणवलं की नाही हे लक्षात ठेव. सो मला वाटतं ते खूप इम्पॉर्टंट आहे की ती माणसं तुम्हाला डेफिनेटली आणि वेन यू नो की तुम्ही काय करताय, काय केपेबल आहे, त्यामुळे तुम्हाला इन्सिक्युअर व्हायची गरज नाही. युअर राईट. आणि एक महत्वाचा सगळ्यात विषय हल्ली जो खूपच गाजतोय सगळीकडे आणि ज्या गोष्टींनी खूप लोकांना इन्सिक्युअर खऱ्या अर्थाने केलंय, तो म्हणजे AI. की आज जेव्हा हे AIचं प्रकरण ज्या झपाट्याने पसरतंय आणि सगळ्या गोष्टींवर जे टेक ओव्हर करतंय, त्याच्याबद्दल काय मत आहे तुमचं? की उद्या असं पण होईल की सावनी आणि बेला तुमची फक्त सिग्नेचर लागणार आहे,
ओके तुम्ही फक्त परमिशन द्या. हो. बाकी एआय ने तुमचं सगळं आम्ही केलंय, व्हॉइस वगैरे तुमचं. आज किशोरदांची गाणी एआय ने परत रिजनरेट होत आहेत किंवा रफी साहेबांची होत आहेत. सो तुमची गाणी पण होतील, तुम्ही फक्त साईन करून द्या, हा तुमचा चेक आणि झालं. मी पहिलं बोलून घेते कारण का तुला वेळ लागेल कदाचित, पण क्लासिकल म्युझिक मध्ये हे घडूच शकत नाही. इट्स अ लाईव्ह कॉन्सर्ट आणि नाही, ज्याच्यामध्ये म्हणूनच इनफॅक्ट मला असं वाटतं की जिकडे कलाकार एका पद्धतीचा विचार करतो हो हो आणि जेवढ्या कॉम्बिनेशनचा लेट्स से Correct, एक कलाकार म्हणून तू विचार करशील की या प्रयोगामध्ये आज मी असं असं करणार आहे, तेच एआय मध्ये तो डेफिनेटली मल्टिपल्स मध्ये जास्त ऑप्शन्सचा विचार करू शकतो. असं नाही म्हणता येणार मला, कारण का उलट त्याच्यामध्येच लाईव्ह प्रोग्राम्सची जी एक इम्पॉर्टन्स आहे तो वाढलाय असं मला वाटतं. कारण का टेक्नॉलॉजी कॅन हेल्प यू टू अ सर्टन लेवल. त्याच्या पलीकडे जे मानवी ब्रेनला सुचतं किंवा आज जर का मला वाटतं नुसतं इट्स नॉट अबाउट कुठला राग. मी भैरव राग गाते आज मी भैरव या मूडनी गायला, उद्या मी भैरव वेगळ्या मूडनी गायला आणि लोकांचा रिस्पॉन्स नसेल त्या मूडला तर मी ऑटोमॅटिकली चेंज करून मी वेगळ्या मूडने भैरव तोच राग वेगळ्या आविष्कारांनी आयत्या वेळी जो चेंज करते, आयत्या वेळी त्याच्यात इमोशन्स जी आपण वेगळ्या पद्धतीने चेंजेस करत राहतो कंटिन्युअसली. तो सावनी शेंडेचा फक्त आवाज नसतो, तर त्याच्यात इमोशन्स असतात आणि त्या वेळेचे डिसिजन्स असतात. एक आवर्तन भरणं जे असतं त्याच्यामध्ये मी आत्ता एक वेगळ्या प्रकारे भरलं, दुसऱ्या प्रकारे दुसऱ्यांदा भरलं. याच्यामध्ये एआय जास्ती नाही करू शकत काही. म्हणजे तिचाच थॉट पुढे घेऊन मला असं वाटतं की एक तर मुळात एआय ही गोष्ट लाईव्ह शोज मध्ये येणं शक्य नाही, कारण लाईव्ह शोज ची जी मजा आहे ती कशातच नाहीये. आणि तिथे लाईव्ह शोजला मरणच नाही असं मी म्हणते. आणि सेकंडली एआय हा सोल नाही आणू शकत. टेक्निकली सगळं छान होऊ शकतं, टेक्निकली सगळंच ऍडव्हान्स झालंच आहे. तसंही अनेक ऑप्शन्स मिळतील, अनेक गोष्टी मिळतील एआय मधनं, पण तुम्ही त्याच्यात आत्मा कसा आणणार गाण्याचा? एक गाणं कोणासारखं तरी साऊंड करण्याची क्षमता असेल त्याच्यामध्ये, जसं तू म्हणलास, पण जेव्हा ती व्यक्ती खरंच जाऊन तिथे गाते तेव्हा त्याच्यात जी जान येते तो आत्मा तुम्ही आणूच शकत नाही ना त्याच्यात. फिलिंग्स कॅनॉट बी जनरेटेड थ्रू एआय. खरंय, आय अग्री. नाटकाच्या बाबतीत तुला काय वाटतं, म्हणजे जे लाईव्ह प्रयोग शेवटी ते जे सुद्धा आपल्या liveच समोर आहे. होतात, हो नाही, तिथे नाही होऊ 100%. शकत. म्हणजे त्याचं काय म्हणतात, सरळ सरळ उदाहरण जर आपल्याला बघायचं असेल तर आता एस्पेशली मराठी नाटकांच्या बाबतीत जर का आपण बघितलं तर मराठी नाटकांना आता जो रिस्पॉन्स गेल्या 2 वर्षात हो किंवा कोविड नंतर, कोविडचा एक थोडा काळ गेल्यानंतर जो रिस्पॉन्स वाढलाय कमाल. त्याचं कारणच हे आहे की लोकांना तो कनेक्ट हवाय. करेक्ट, हो हो करेक्ट. ते सगळे एकटे 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 होऊ लागले Correct. आपल्या फोनवर, त्याच्यानं त्यांना तो कनेक्ट हवाय म्हणून त्यांना ते नाटक पाहिजे हो. जिथे लाईव्ह मला तो माणूस दिसतो, Correct, हो. तो लाईव्ह उड्या मारतोय, तो विचार करतो, जे आम्हाला नाटकात पण व्हायचं. तू म्हणाली की म्हणजे ना, प्रेक्षकांचा रिस्पॉन्स जर का बघून थोडा आपण वेगळा change असेल करतो. तर आपण लगेच आपला करेक्ट performance- करेक्ट. आणि जसं आपण आता प्लेबॅक मध्ये एआयचं आपण बोलतोय तसंच आय थिंक जेव्हा तुम्ही फिल्मसाठी डायलॉग डब करता नंतर तिथे पण जर एआय आलं नंतर डबिंगला की नाही एका वेळ आर्टिस्टला अच्छा एआय डब करून टाकेल, पण तिथे सोल कसा आणणार त्या डायलॉगचा? तो व्हॉइस घेईल रे, नाही. सोल नाही घेऊ शकत. सोल नाही घेऊ शकत. आणि मला असं वाटतं की जे ऍज अन ऍक्टर हा. तुम्ही बघताना आता बऱ्याचदा आम्ही होतं की आम्ही इम्प्रोव्हाइज करतो, हो हो करेक्ट की नाही, करेक्ट. की आता मी चालत आलोय आणि मी हे वाक्य मला दिसतायत लिपसिंग मध्ये बोलताना, हो. पण मी इकडे वळालो हो आणि मी आता परत जातोय तिथे मी काहीतरी वाक्य टाकतो, बरोबर. जिकडे मला चेहरा दिसत नाहीये पण मी ती वाक्य टाकतो तिकडे की लोक ऐकतील आणि काहीतरी Correct, हसतील. correct. असं बऱ्याचदा हो होतं. हो हो ते एआय कुठून आणणार? कुठणार? नाहीच नाहीच त्याला सबस्टिट्यूट नाही. सो सावनी बेला, या सीझन मध्ये म्हणजे तुमच्याबरोबर सुरुवात करायची आणि हा जो एक फॉर्मॅट आम्ही विचार केला की नाही सिबलिंग्स असो, भावंडांबरोबर एक आम्हाला असं वाटलं की शो व्हायला पाहिजे, की त्या भावंडांनी एकमेकांच्या लाईफमध्ये ती ग्रोथ बघितली आहे, ते स्ट्रगल बघितलंय, ते सगळंच बघितलंय. पण आता तुमच्या प्रोफेशनमध्ये लाईक आय सेड की दोघेही तुम्ही या क्षेत्रात आहात. मला जाणून घ्यायचं आहे की तुम्ही दोघेंनी एकमेकांना कशा पद्धतीने सपोर्ट करून वरती आणले. म्हणजे इफ आय आस्क सावनी तुला की
तू जेव्हा तिचं स्ट्रगल बघत होतीस हो. आणि बऱ्याच वेगवेगळ्या फेज आल्या असतील हो. त्याच्यामध्ये हो. ऑब्स्टेकल्स बरेच आले असतील. हो. तुझा सपोर्ट कसा होता बेलाला, आणि बेला तू कशा पद्धतीने सपोर्ट केलं होतं? हिच्याबरोबर मी पहिल्यांदा मुंबईला येऊन थांबले पण आहे खूप वेळा. तिच्या मेगा फायनलला तर मी बरोबर होते अक्षरशः, जे खूप गाणी मी लिहून दिली होती तिला. हो हो हो. आणि इथे पण मुंबईला शिफ्ट झाली तेव्हा बऱ्याच वेळा मी येऊन राहायची. म्हणजे मला आठवत आहे की जेव्हा ठरलं की आता मुंबईला येऊन काहीतरी आपण केलं पाहिजे, हे जेव्हा ठरलं तेव्हा आई तर सदैव प्रत्येक पावलावर बरोबर होतीच आणि आहेच. तर त्यामुळे आणि हिचंही जोरदार प्रोफेशन चालू झालं होतं, त्यामुळे आईचं असं व्हायचं ना की बॅग माझी ठेवायची, हिच्यावर ट्रॅव्हल करायचं, तिची ठेवायची, माझ्यावर ट्रॅव्हल करायचं. लिटरली एवढंच चालू होतं. आणि आय स्टील रिमेंबर की मुंबईत आमचे नातेवाईक एक पण नाही अच्छा. किंवा असं प्रचंड क्लोज असं कोणी मुंबईत नाहीच. त्यामुळे राहायचं कुठे इथपासून प्रश्न होता सुरुवातीच्या काळामध्ये. आय स्टील रिमेंबर की आमची मेगा फायनल चालू असताना ऑडियन्समध्ये एक श्री भद्रायू म्हणून होते, भद्रायू वैष्णव. त्यांचं एकूण आर्टिस्ट या कॅटेगरीवर जीवश्य कंठस्य प्रेम. म्हणजे त्या आर्टिस्टसाठी ते वाटेल ते करतील या लेवलचे, पण स्वतः त्यांचं घर लिटरली हॉल, छोटंसं किचन आणि एक बेडरूम एवढंच होतं, आय थिंक बोरिवलीला. आणि ते म्हणले की मलाडला आधी होते ते, करेक्ट, मलाडला. आणि ते म्हणले की आईला खूप छान गुजराती बोलायला यायचं कारण आई मूळची मुंबईची आहे. अच्छा. तर मग ते आईशी बोलायचे गुजरातीमध्ये, नहीं 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 बहन आप आ जाओ घर पे रहने के लिए, कि ऐसा कैसे आप कह सकते हो कि कोई नहीं है मुंबई में आपका. आणि लिटरली मला आठवतंय की त्यांची 2 मुलं, ते दोघं स्वतः, आई, मी, असे त्यांच्याकडे आम्ही उतरायचो. लिटरली ते सगळेजण हॉलमध्ये झोपायचे, आम्हाला बेडरूम द्यायचे झोपायला. आणि म्हणजे ह्या लोकांचा सुद्धा इतका मोठा वाटा असतो आपल्या ह्याच्यामध्ये, हे आपण विसरूच शकत नाही त्या काळात. आणि नंतर मग हळूहळू जसं कळलं की हा काहीतरी होऊ शकतं आपलं मुंबईत मग एक रेंटल फ्लॅट घेतला, मग आई आणि मी राहायचो, सावनी तिथे यायची. किंवा एक तो मॉरल सपोर्ट घरच्यांचा फार वेगळाच असतो आय थिंक, त्यांच्यामुळे उभे असतो. एस्पेशली तेव्हा मोबाईल्स नव्हते, त्यामुळे कनेक्टेड राहणं, कुठून तरी फोन करून आज काय झालं बेला सबंध दिवसात, किंवा अजूनही ते आमचं चालू ते आहेच अजून. आज सबंध दिवसात काय झालं एकमेकांना सांगणं, म्हणजे कितीही फालतू गोष्ट असेल आणि कितीही इम्पॉर्टंट असेल, करेक्ट करेक्ट, हे शेअर करत राहणं याच्याने तुमचा सपोर्ट वाढतो. ऍब्सोल्युटली. आणि तुमचे मग हाईज असतील किंवा लोज असतील ते जाणवत नाही. म्हणजे कधी कधी एकटं वाटणं, अगदी पुण्यात असेल किंवा मुंबईत असेल, प्रोफेशनली तुम्हाला एकटं वाटणं, किंवा काही काळ असं होतं की काय चाललंय आजूबाजूला, म्हणजे ते बोलून झालं ना की आम्ही मोकळे होतो. म्हणजे मला आठवतंय की घरचा सपोर्ट म्हणजे तो नुसता फोनवर जरी असेल ना, आपण, मी मुंबईत एकटी असेल आणि हे सगळे लोक पुण्यात असतील, पण असं काहीतरी घडतं ना की असं वाटतं आत्ता या क्षणाला ही लोक माझ्या इथे पाहिजेत आत्ता, पण ते होत नाही. पण जेव्हा आपण फोनवर त्यांचं एक हॅलो ऐकतो किंवा त्यांनी 2 वाक्य बोललेली ऐकतो, तेव्हा जे काही बळ मिळतं आणि जो काही आनंद मिळतो ना, तो वेगळ्या लेवलचा आनंद असतो. म्हणजे आय स्टील रिमेंबर की नॅशनल अवॉर्ड जेव्हा मला डिक्लेअर झालं होतं तेव्हा मी एकटे होते मुंबईत, आणि मला फोन आल्यानंतर मी रेकॉर्डिंगहून घरी आले आणि मला खूप मिस कॉल्स होते की म्हटलं एवढे मिस कॉल का आलेत आपल्याला असं. आणि मग पहिला फोन मला निलिमाचा आला होता, निलिमा आपली जी रिपोर्टर आहे, अच्छा, तिचा मला फोन आला होता. आणि मग तिने सांगितलं अगं तुला नॅशनल अवॉर्ड डिक्लेअर झाले वगैरे. आणि मी घरी आले आणि मला कळलं की अरे मी एकटीच आहे घरी, मला सांगायचं आहे कुणाला तरी. आणि मला त्यावेळेला असं तो एकटेपणा जो जाणवतो ना आपल्याला त्यावेळेला. आणि मी दुपारी आय थिंक 2-2:30ची वेळ असेल, 3ची, आणि मी घरी फोन केला. आणि त्या क्षणाला जे घरच्यांशी बोलून जे मला फील झालं ना, आय कांट एक्सप्रेस इट इन वर्ड्स, की ते फिलिंग आणि ते काहीतरी वेगळंच होतं. कॅन ओनली इमॅजिन. येस, ऍब्सोल्युटली. तुमच्या बोलण्यातनं आईचा खूप येस, हो, प्रश्नच नाही. खूपच हो. गंभीरपणे सगळं, म्हणजे गाणं सोडलं तर सगळी इतर आयुष्यातली बाजू आईने सांभाळली. ऍब्सोल्युटली. आणि ती स्वतः तिचं प्रोफेशन सांभाळून, ती सोशल वर्कर होती अच्छा. आणि तिने जवळपास 23-25 वर्ष नोकरी केली आईनी. आणि मग अर्थात आमच्या बरोबर हिंडावं लागतं म्हणून सोडली. अच्छा. पण ती एक बाजू आईची आम्ही बघितलेली आहे, अगदी स्पास्टिक मुलांकरता
अंध मुलांकरता, मेंटली रिटार्डेड मुलांकरता काम करताना तिला बघितलंय. त्यामुळे ते एक समाजासाठी तुमची एक बांधिलकी काय असू शकते. तुम्ही गाण्यातून आनंद द्यायचं काम करा, तुम्ही तेवढं कलाकार म्हणून नक्की करू शकता. हे एक छान शिकवण आईकडून मिळते. ब्युटिफुल. नाही, आणि हे खूप गरजेचं आहे, कारण अदरवाईज आपण जे हवेतच असतो करेक्ट. आपल्याला घरचे पाहिजेत की जे आपल्याला सांगतील की रिलॅक्स, हा नॉर्मल. म्हणजे मला आठवत आहे की माझी आई माझ्या मागे फॉर द लॉंगेस्ट टाइम लागली होती की बेटा हे क्षेत्र आपल्यासाठी नाहीये, आपण नोकरी कर, तू बँकेत बघ ना नोकरी, आणि तू हाऊस म्हणून तू कर बघ. ते दिलीप कुलकर्णी, शिवाजी साठम सगळे बँकेत नोकरी करतात आणि मग ते नाटकात कामं करतात. तर मी तेही प्रयत्न करत होतो. पण आय रिमेंबर इक्बालचा प्रीमियर झाला आणि आम्ही उतरून बाहेर आलो आणि मी आईला विचारलं की कसं वाटला, कशी वाटली फिल्म. तर आई मला म्हणाली की म्हणजे तू आता हेच करणार ना. पहिलं वाक्यच आहे. पण आता माझी film झाली आहे, पण तोपर्यंत तिचं असं होतं की बाबा तू सेटल हो. करेक्ट. सेटल होणं गरजेचं. करेक्ट करेक्ट करेक्ट. पण व्हॉट अ फिल्म. अप्रतिम फिल्म. म्हणजे मला श्रेयसचं इतकी कमाल वाटते की पहिलीच फिल्म कमर्शियली बाहेर, आणि ती नसीरुद्दीन शाह यांच्या समोर एकही शब्द तोंडातून न काढता नाही करायचं. हॅट्स ऑफ. केवळ फेशियल Hats off. एक्सप्रेशन्स नजरेतून. आणि तेच त्याला मी श्रेयस एक कमाल आहे. काय म्हणतो त्याला, प्रोड्युसर, डिरेक्टर, असं सगळ्याच ह्याच्यात तुला मी बघितलेलं आहे. कमाल. त्यामुळे हॅट्स ऑफ. आपण एकत्र काम करताना सुद्धा जी आपण मजा केली हो, आहे हो, काम करताना, की काम करताना सगळ्यांनी आनंदाने काम करावं. हो, ऍब्सोल्युटली ऍब्सोल्युटली. मजा यायला पाहिजे, नाही तर काय, अगदी खरं. नाही तर काहीच अर्थ नाही. खरंय. आपण ज्यासाठी हे प्रोफेशन निवडलंय की आपल्याला आनंद मिळतो. खरंय. नो इगो ॲसेस, वर्क ॲज अ टीम अँड जस्ट मेक इट अ ग्रँड मला काय वाटतं, सक्सेस. त्याच्या नाटकामधून तर श्रेयसचा कस आपण सगळ्यांनी बघितलेला होता त्याच्या आधी. खरंय. पण इक्बाल मधून मला असं वाटतं तो अख्ख्या नॅशनल इंटरनॅशनल लेवलला अभिनय दाखवून दिला त्यांनी, एकही अक्षर न बोलता. त्याचं क्रेडिट कमाल आहे. कम्प्लिटली आमच्या डिरेक्टरचं सगळं क्रेडिट आहे. आणि त्यांनी वा. खूप म्हणजे मेहनत घेऊन त्यांनी प्रत्येक गोष्ट एक एक सांगून कसं. पण अर्थात तो आपण सम अदर टाइम विल टॉक अबाउट इट. पण जसं म्हणाली की फॅमिली सपोर्ट, तसंच ना तू म्हणजे तुझ्या नवऱ्यालाही तू बरंच क्रेडिट हो, अर्थात. मुलांना की ही हॅज ऑल्सो बीन अ व्हेरी. निखिल तर खूप मोठा सपोर्ट आहे. माझे इनलॉज, माझे सासरे पण डॉक्टर आहेत आणि माझ्या सासूबाई बेस्ट फ्रेंड आहेत माझ्या. तर त्यामुळे येस येस अनदर सेट ऑफ आई वडील. तर त्यामुळे आई बाबांनी तर केलंच आहे, अजूनही करतात, प्रश्नच नाही. पण ते पुढे पण चालू राहण्यासाठी या सगळ्यांचा पाठिंबा नसेल, किंवा माझी दोन्ही मुलं राही आणि रिशान, की आई अवेलेबल नसते तेव्हा पण आपण कसं वागावं, काय करावं, त्या टेंडर एजला ते अवघड असतं पचणं. त्यांचा पण सपोर्ट असतो या सगळ्याला. नाही, आणि त्याशिवाय ते होऊ शकत नाही. खरंच. कारण मला असं वाटतं की मी पण किती गोष्टी अशा ग्रँटेड घेतो फॅमिलीकडनं, आणि आपण करत राहतो. पण फॅमिली शांतपणे आपल्याला सपोर्ट करत राहतो. खूप खरंय. प्रश्नच नाही. आणि मला वाटतं हे तुझं चित्रकला पण तू बरीच करते, तो वारसा आईकडनं. लँडस्केप्स आवडतात मला, पेंटिंग आवडतात, कविता करायला आवडतात. पण आईचं खूप सुंदर लँडस्केप्स आहेत. आई अप्रतिम लँडस्केप पेंटिंग करते. ते कुठून तरी तिच्याकडून. आणि शांता शेळके किंवा ग्रेस यांचा आशीर्वाद कवितेच्या स्वरूपाने कायम लाभत गेला. तर ते खूप छान वाटतं. शांताबाई शेळक्यांनी माझ्या कवितेच्या पुस्तकात त्यांच्या हस्ताक्षराने गोपराणा ये गोकुळी गोकुळीशी स्वतःच्या हस्ताक्षरात लिहिलेली कविता आहे. अच्छा, कविता. हा एक विषय राहिलाच की तू कविताही करतेस, नाही का? येस. जे कधी कधी मनात असं वाटतं की हे सांगीतिक पद्धतीने आपण बोलू शकणार नाही, किंवा तो तिथे विषय क्लासिकलमध्ये मांडता येणार नाही, ते आपसूक मला असं वाटतं कवितेत येतं की काय. पण हे पण एक मला वाटतं दैवी टॅलेंट आहे, कविता करते येणं. गाणं तर तुम्ही रियाज करता, शिकता, कविता सुचणं ते इनहेरंटच असावं लागतं असं मला वाटतं. काही शब्द त्या पद्धतीने ते येणं. जसं मी
जितेंद्र जोशीला बघतो, काय लिहितो संकर्षण तो. कराडेला बघतो. हो उत्स्फूर्त आउटस्टँडिंग बापरे, म्हणजे आउटस्टँडिंग ज्या आउटस्टँडिंग पद्धतीने ते मांडतात वैभव जोशी, खरंय 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 ज्या पद्धतीने खरंय. त्यांच्या भावना आणि अर्थात बरेच सो आय आणि कवी ग्रेसांची त्याला दाद मिळणं म्हणजे एक माझी कविता दिवाळी अंकात लिहून आली होती, त्याच्यावर त्यांचं पत्र आलं घरी त्या माझ्याकडे की तुझी ही कविता मला खूप आवडली, आणि त्याचं त्यांनी इंग्लिश कविता होती, मराठी ट्रान्सलेशन करून मला कवी ग्रेसांनी पाठवणं, हे म्हणजे काय असू शकतं याच्यापेक्षा जास्त छान. म्हणजे ह्याच्यापेक्षा मोठा आशीर्वाद काय असू शकतो. मला आठवतंय आपण जेव्हा नुकते कार्यक्रम करायला सुरुवात केली होती आपण दोघींनी, मला अक्षरशः आता ही गोष्ट आठवते, कारण परवाचीच गोष्ट आहे. मी ड्रॉवर आवरताना मला गजानन वाटव्यांचं पत्र मिळालं. हो हो हो. आणि मी म्हणलं हे कुठलं पत्र आहे, आणि हे फार जुन्या त्या पेपरवर आहे, अजून ते तसंच छान टिकून आहे. आणि त्यांनी लिहिलंय की या 2 उमलत्या कळ्या आहेत संगीत क्षेत्रातल्या, अशा त्यांनी ते पत्र पाठवलं होतं घरी. आशीर्वादच आहेत. आणि ते मी इतकं जपून ठेवलंय, ते असं कुठेतरी होतं आणि ते मला मिळालं. म्हटलं बाप रे, हा किती मोठा आशीर्वाद आहे. आणि मला वाटतं ती पिढी होती जेव्हा ते बघायचे, त्यांना आवडायचं आणि ते छान असं लिहून द्यायचंय, लिहून आणि ते आपण असं जपून ठेवून बोललेलं मिळतं ना, कारण हो, हो. पण लिहिलेलं राहतं तुमच्या. आणि पत्रांची मजाच वेगळी आहे. ऍब्सोल्युटली आहे ना. तो मला वाटतं दॅट्स मला एखादी म्हणजे इफ यू डोंट माइंड तुझी एखादी कविता आम्हाला ऐकायला हो हो definitely आवडेल. येस. कवी ग्रेसांनी ज्याच्यावरती मला पत्र लिहिलं होतं, त्यांना आवडलेली कविता, एक कडवं आहे इंग्लिशचं आणि मग दाखवते. येस, आय वॉन्ट टू मेक अ सेलिब्रेशन. कवितेचं नाव सेलिब्रेशन. Okay. Yes, I want to make a celebration of every moment in life, of a moment on a petal of rose, or a moment on the edge of a knife. Celebration of a stormy night, of a morn sunny and bright. Celebration of an entangled kite, and the meeting of a beloved and her knight. Dancing leaves look great, their youth I celebrate, but dried leaves seek more my attention. They have already reached the other world of celebration. Wow. Wow. आणि मग मराठी कविता, माझं आभाळच वेगळं. माझं आभाळच वेगळं, मातीशी नातं असणारं. ओल्या मातीच्या सुवासात जाईजुईचा सुगंध शोधत राहणारं. या आकाशात भरलाय बदलत्या ऋतूंचा सुवास, जिथे वारा सांगतो मला गेल्या अनेक युगांचा प्रवास. आज माझ्या पुरतंच असं मी माझं आकाश शोधलंय. मातीत कुठल्या रुजायचं हे मीच माझं ठरवलंय. निरागस हळवे जग व भावनांनी भिजलेली मन, जिथे अशी माती तिथेच आकाश माझं खरं. क्या बात आहे. वा 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 वा. हे जे काय खरंच कवींना ज्या पद्धतीने सुचतं आणि ते शब्दात मांडता येतं. म्हणजे लोक म्हणतात ना की जे गाऊ शकतात ती लोक ही जगातली सर्वात ब्लेस्ड लोक आहेत असं म्हणतात ना. तसंच मला वाटतं आपल्या सगळ्याच लोकांच्या बाबतीत असतं, कारण का अनेक अशा इमोशन्स आहेत ज्या आपण जगलो नाही आहोत, पण आपल्या कामाच्या मार्फत आपण त्या पोहोचवलेल्या आहेत, किंवा आपण त्या आपल्या कामामधून जगलोय. नीड नॉट बी नेसेसरी की आपण ते खऱ्या आयुष्यात जगलोच आहोत. आणि कदाचित म्हणजे गरजही नसते त्या गोष्टींची, पण आपलं काम असं आहे की आपल्याला रोज एक नवीन काहीतरी लाईफ आणि कॅरेक्टर. आणि या सगळ्या अलाइड गोष्टींमुळे ना आर्टिस्ट नीड्स टू बी व्हेरी व्हेरी सेन्सिटिव्ह, हायपर सेन्सिटिव्ह. माझ्या बायकोला कायम सांगते शिकण्याची ओढ पाहिजे. ह्याचा मुद्दा आपण नंतर बोलू. कायम काहीतरी अलाइड फील्ड मधून पण तुम्ही शिकत. मला आठवतंय किस्सा, सचिन तेंडुलकर भारतरत्न आज, तर सचिनजींचा आणि आमचा एक कॉमन फ्रेंड विक्रम साठे. अच्छा. तर त्यांनी मला सांगितलं की सचिनजींना क्लासिकल म्युझिक अप्रिसिएशन शिकायचंय, तू सांगायचंयस. म्हणलं हे काय आता. तर म्हणे त्यांच्या घरी आहे कार्यक्रम, तो त्यांच्या मित्राच्या घरी अरेंज केला होता. फक्त सचिन, त्यांचे मित्र आणि 1.5 तास हाऊ टू अप्रिशिएट. ते म्हणजे मला म्युझिक खूप आवडतं, पण क्लासिकल ऐकणं जमलेलंच नाही मला कधी, किंवा मला कळतच नाही, पण मला ते कळून घ्यायची इच्छा आहे. म्हणजे आपण जे म्हणतो शिकण्याची भूक, तर त्या माणसाला काय गरज आहे ना. तर एखादा माणूस मला सांग इट्स ओके इफ आय डोंट नो क्लासिकल, पण नाही, त्यांची ते इतकी छान भूक होती की मला बसवलं समोर. 1.5 तास मी त्यांच्याकरता क्लासिकल म्युझिक अप्रिसिएशन, वेगवेगळी उदाहरणं देऊन सांगितली क्रिकेट मधली.
आणि काय मंतरलेला दिवस होता तो. हा एक आपण एपिसोड करायला पाहिजे. नक्की. कारण तुला सांगू, खरं सांगतो, आपण फिल्म म्युझिक बरेच जण आपण ऐकतो आणि रोजच ऐकत असतो, आपल्याला आवडत असतं. हो. क्लासिकल म्युझिक म्हणजे ऐकावंसं वाटणारी खूप खूप लोक आहेत, हो. खूप लोक. हो पण नाही कळत. नाही ते कळत. कळत नाही म्हणण्यापेक्षा हे क्लिष्टच आहे बाबा, हा असं त्याची डोक्यात भीतीच पटकन जास्त येतं. वाटते की तर नको. ते जर का म्हणजे सोपं करून सांगितलं ना, या अशा गोष्टींची खूप गरज आहे. सो सावनी, बेला, थँक्यू सो मच. आय थिंक आय हॅड अ ग्रेट टाइम. थँक्यू. We had a काय great मला time as आनंद well. झाला खूप. खूप खूप मजा आली. सो मच. तुम्ही वेळात वेळ काढून आज आला. इतक्या मस्त आपण गप्पा मारल्या आणि म्युझिक बद्दल, तुमच्याबद्दल, तुमच्या बॉन्डिंग बद्दल आज आम्हाला इथे जाणून घेता आलं. आई वडिलांबद्दल जाणून घेता आलं, आजीबद्दल जाणून घेता आलं. सो आय थिंक वी आर व्हेरी व्हेरी हॅपी, वी आर ब्लेस्ड की आपण हे Thank you. भेटून बोलू शकलो. मला वाटतं असंच आपला गप्पांचा कार्यक्रम पुढे आपण एकदा कंटिन्यू करू, एका वेगळ्या विषयाला नक्की. घेऊन. नक्की. मला आवडेल परत नक्की गप्पा मारायला. नक्की पण श्रेयस. यावेळी तुम्ही आला, थँक्यू सो मच. तुमचे मनपूर्वक आभार. आणि जे आपण हॅम्पर जे बोलत होतो, आपण बघूया हॅम्पर नक्की काय आहे. थँक्यू सो मच. शावनी, थँक्यू थँक्यू सो सो मच. Thank you. थँक्यू सो मच. श्रेयस सोबत दिलखुलास मध्ये आल्याबद्दल, आमच्याशी गप्पा मारल्याबद्दल थँक्यू. मनपूर्वक आभार. धन्यवाद. थँक्यू. अफ्लुएन्स मोशन पिक्चर्स प्रेझेंट्स श्रेयस तळपते सोबत दिलखुलास या कार्यक्रमामध्ये आपण भेटणार आहोत अजून काही पाहुण्यांना. पण खरं तर आम्हाला तुमच्याकडून जाणून घ्यायला आवडेल की तुम्हाला या कार्यक्रमात अजून कोणाकोणाला भेटायला आवडेल. आम्हाला नक्की कळवा आमच्या कमेंट सेक्शनमध्ये. सबस्क्राईब करा अफ्लुएन्स मोशन पिक्चर्सच्या यूट्यूब चॅनलला. धन्यवाद.